सो बघूयात कोणते कोणते डेरिव्हेशन्स आज करायचे आहेत आपल्याला. पहिलं डेरिव्हेशन आहे एक्सप्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ इनफायनाईट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. थोडासा डिफिकल्ट आहे इंटिग्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी, बाकी ते सिंपल आहे. दुसरं आहे मॅग्नेटिक मटेरियल्सचा मॅग्नेटिक मोमेंट. या लेसनमध्ये टाकण्यासारखंच काही नाही आहे, हाच एक येणार आहे, लिहूनच घ्या तुम्ही. तिसरा आहे व्हिटस्टोन नेटवर्कचा प्रूफ, की व्हिटस्टोन नेटवर्कमध्ये पहिला रेझिस्टन्स अपॉन दुसरा इज तिसरा अपॉन चौथा असेल तर तो ब्रिज बॅलेन्स्ड असतो. हे प्रूव्ह करायचं आपल्याला की बॅलेन्स्ड असेल तर तसं होईल, उलटं प्रूव्ह करायचं असतं, राईट. आणि त्यानंतर आहे मॅग्नेटिक EMI मधला इंडक्टरमधल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये किती एनर्जी स्टोअर झालेली असती, हाफ Li² डेरिव्हेशन, डेरिव्हेशन ऑफ हाफ Li². ओके, हे प्रूव्ह करायचं. तुम्हाला लिहून देणार नाही ते लोक हाफ Li², मी उगाच लिहून दिलं, तुम्हाला माहीतच नसेल काय करायचं, ठीक आहे. सो त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे की काय विचारलं आहे, व्हॉट इज आस्क्ड, ठीक आहे. डेरिव्हेशन सगळे येत आहेत, बट प्रत्येक डेरिव्हेशनला काय म्हटलं, त्याला त्या डेरिव्हेशनला कोणत्या कोणत्या क्वेश्चननी विचारू शकतात, या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. सो लेट्स स्टार्ट विथ द डेरिव्हेशन. सगळ्यात पहिलं डेरिव्हेशनपासून चालू करूया. द फर्स्ट डेरिव्हेशन इज द करंट कॅरिंग कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड. लेट्स स्टार्ट. सो इमॅजिन करा एक इनफायनाईट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर आहे, इनफायनाईट लॉंग, आणि या करंट कॅरिंग कंडक्टरच्या पासून डिस्टन्स R वरती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची. डिस्टन्स R वरती मॅग्नेटिक फील्ड या पॉईंटला काढायची आहे. या पॉईंटचं नाव आहे P. तर कशी काढायची, त्यासाठी बायोट सावर्ट्स लॉ वापरावा लागतो. आणि बायोट सावर्ट्स लॉ काय स्टेट करतो की बायोट सावर्ट्स लॉ फक्त एलिमेंटची फील्ड देतो. तर आपल्याला एक एलिमेंट अज्युम करायचं, इथे करा, कुठेही करा. मी काय करतो, टेक्स्टबुकवाल्यांनी इथे केलं आहे बहुतेक, मी इथे अज्युम करतो, फरक नाही पडत, कुठेही करा. हा DL एलिमेंट अज्युम केला मी, DL एलिमेंट ज्याची लेंथ DL आहे. हे जे डिस्टन्स आहे ना, ह्याला R नको म्हणायला, ह्याला आपण दुसरं डिस्टन्स म्हणूयात. लेट अस से दिस इज डिस्टन्स D. का डिस्टन्स D त्याला म्हणायचं, कारण की हे डिस्टन्स असणार ना R, आपण ह्याला नॉर्मली डिनोट करतो R. सो तो इझी जाईल आपल्याला बायोट सावर्ट्स लॉच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिण्यासाठी. आणि DL कधी पण करंटची डिरेक्शन घेतो, DL कोणाची डिरेक्शन घेतो, करंटची. आणि हा R आहे, R पोझिशन वेक्टर, या दोघांमधला अँगल थीटा असतो. अँड इफ आय यूज द फॉर्म्युला, जर इथे मी फॉर्म्युला वापरला तर काय येईल बघा फॉर्म्युला. The formula will be in this way. See, formula will be in this way. dB म्हणजे small magnetic field. Small magnetic field at this point due to this small element. किती असेल small magnetic field because of small element is mu naught upon 4 pi I dl sin theta upon r². हा फॉर्म्युला आहे बायोट सावर्ट्स लॉचा. आणि ह्या फॉर्म्युलाला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ह्या एलिमेंटची इथे कॅल्क्युलेट केली आहे. आता हा एलिमेंट आपण जसं वरती शिफ्ट करू ना, करंट वरती आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तर आतच राहणार आहे. सो एलिमेंट कुठेही घ्या वायरवरती, त्याची इकडची फील्ड तर आतमध्येच राहणार आहे, आतमध्येच. क्रॉस प्रोडक्ट DL क्रॉस R करून बघा, इट विल बी इनसाइड. मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज इनसाइड. सो इथं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, डायरेक्टली आय एम गोइंग टू इंटिग्रेट इट. इथं टेन्शनच नाही घ्यायचं की डायरेक्शन काही वेगळी का, डायरेक्टली इंटिग्रेटेड. सो इफ यू इंटिग्रेट इट डायरेक्टली, what will be total field? Total field will be integration of this field. But limits पुट करावं लागतील आपल्याला. तर बघूयात लिमिट्स कशा पुट करणार आहेत. इथे जे गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींना आपल्याला सिम्प्लिफाय करायचं पहिलं तर. सो साइन थीटा या फिगरमधनं काय येईल, साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्युस D/R. टाका इथे D/R. सो तो काय बनेल, इंटिग्रेशन म्यू नॉट अपॉन 4 पाय I dl sin theta is D/R. That R and this R² will become R³. ह्याला इंटिग्रेट करायचं. अँड व्हॉट इज दिस R³? तर बघा, दिस डिस्टन्स इज D अँड लेट अस अज्युम दॅट द एलिमेंट इज ॲट डिस्टन्स X डिस्टन्सवरती आहे. तो छोट्या एलिमेंटला DL म्हणण्याच्या ऐवजी DX म्हटलं तरी चालेल, कारण की मी X घेतला आहे, L घेतला असतं तर DL म्हटलं असतं. इथे आपण ह्याला DX करून टाकूयात, ठीक आहे. ह्याला DX म्हणून टाकू आपण, म्हणजे कन्फ्युजन नाही राहणार. dx, this is element dx, and now constants will come out of integration. D constant आहे, current constant आहे, upon mu naught upon 4 pi constant आहे. आतमध्ये फक्त काय राहील, dx upon dx upon r³. हा r जो आहे ना, r त्याचा क्यूब आहे आतमध्ये. हा r ला x आणि d च्या टर्म्समध्ये मी काय लिहू शकतो, r² is equal to x² plus d². सो व्हॉट विल बी नुसता R will be x² plus d² चा रूट म्हणजेच रेज टू हाफ.
आणि क्यूब पाहिजे आपल्याला, दोन्हीकडे क्यूबिंग केलं तर तो आर क्यूबचं काय रिप्लेसमेंट येईल, एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर रेज टू 3/2. आणि इथे कुठून कुठे इंटिग्रेशन करायचं, तर इंटिग्रेशन करायचं आहे एक्स इज इक्वल टू मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत, मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत इंटिग्रेट करायचं आहे ह्या पर्टिक्युलर टर्मला. आणि ह्या टर्मला इंटिग्रेशन करणं हा एक मोठा टास्क आहे. सो याचं इंटिग्रेशन आपण करूयात. आता ह्याला थोडंसं वरती शिफ्ट करूया. सी, इंटिग्रेशन वेगळं करायचं आहे. कॉन्स्टंट्स काय काय आहेत, μ0 अपॉन 4π करंट इंटू डिस्टन्स डी, सगळं कॉन्स्टंट आहे. आणि -a टू +a जर काही इंटिग्रेशन करायचं असेल आणि जर का तुम्हाला डेफिनेट इंटिग्रलचे रूल्स माहिती असतील, आता मला माहिती इथे बरेच जण मॅथ्स ड्रॉप पण असतील, म्हणून मी अवॉइड करतोय ते इंटिग्रेशन नॉर्मल मेथडनी करण्याचा प्रयत्न करतोय, डेफिनेट इंटिग्रलची प्रॉपर्टी न वापरता. नाही तर प्रॉपर्टी वापरली तर -a टू +a ऑफ इवन फंक्शन इज 2 times 0 to a, 2 times 0 to a. पण तसं नको करायला. इथे आपण काय करूयात, सबस्टिट्यूशन शोधूयात. जेव्हा जेव्हा असं असतं ना एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, तेव्हा सबस्टिट्यूशन असतं एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा. इथे एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आहे, सो हे रिप्लेसमेंट आलं पाहिजे, एक्स इज इक्वल टू डी टॅन थीटा. देअरफॉर व्हॉट विल बी डी एक्स गाईज, डी एक्स काय असेल, डी एक्स विल बी डी सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. ही डी एक्सची व्हॅल्यू आहे, ही एक्सची व्हॅल्यू आहे, टाका, लिमिट्स पण चेंज करा. आणि सो हा कॉन्स्टंट सोडून द्या. आय विल जस्ट सॉल्व द इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. काय आहे डी एक्स, डी इंटू सेक स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ना, म्हणजे एक्स स्क्वेअरच्या जागी काय येईल, डी स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा, डी स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस डी स्क्वेअर, म्हणजे डी स्क्वेअर कॉमन घेतला तर 1 + टॅन स्क्वेअर थीटा होल रेज टू 3/2. हे फक्त सॉल्व करायचं आता, बिलकुल डोकं नाही वापरायचं आहे. इंटिग्रेशन डी बाहेर आला आहे, डी डिस्टन्स आहे, सेक स्क्वेअर थीटा खालचा डी स्क्वेअर रेज टू 3/2 जर तुम्ही करून बघितला ना, डी स्क्वेअर रेज टू 3/2, तर 2 आणि 3/2 मल्टिप्लाय झालं तर डी क्यूब राहतो, डी क्यूब डिनॉमिनेटरमध्ये बाहेर येईल, डी क्यूब डिनॉमिनेटरमध्ये बाहेर आला. इथं 1 + टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर रेज टू 3/2 करून बघा, सेक स्क्वेअर रेज टू 3/2 केलं तर सेक क्यूब येतो, सेक क्यूब थीटा. आणि ह्याचं सॉल्व्ह केल्यावरती 1/sec थीटा राहतो, 1/sec थीटा इज नथिंग बट कॉस थीटा. सो d/d क्यूब इज 1/d स्क्वेअर, सो 1/d स्क्वेअर इंटिग्रेशन कॉस थीटा डी थीटा असं राहतं आहे. आणि लिमिट्स तर चेंज केल्याच नाहीत अजून, आपण लिमिट्स पण चेंज करून टाकू. ज्यावेळेस एक्स -∞ असेल तर टॅन ऑफ विच अँगल इज -∞, -π/2. आणि ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू +∞ असेल तर एक्सच्या थीटाच्या कोणत्या व्हॅल्यूला +∞ मिळतो, टॅन ऑफ 90 इज +∞, सो +90. सो -90 टू +90चं इंटिग्रेशन करायचं आहे. आणि कॉसचं इंटिग्रेशन असतं प्लस साईन, कॉसचं इंटिग्रेशन प्लस साईन असतं. सो 1/d स्क्वेअर ॲज इट इज आहे, नो प्रॉब्लेम. आणि कॉसचं इंटिग्रेशन आहे साईन थीटा. आणि लिमिट्स काय आहेत, -π/2 टू π/2. अप्पर लिमिट टाकली ना, साईन π/2 1 असतो, अप्पर लिमिट टाकली तर 1 उत्तर येतं आहे, 1 मायनस लोअर लिमिट टाकली ना, लोअर लिमिट -π/2 आहे, साईन ऑफ -π/2 इज -1. सो 1 - -1 ह्याचं उत्तर 2 येईल तुम्हाला. सो 2/d स्क्वेअर. ह्या पूर्ण इंटिग्रेशनचं उत्तर काय आलं शेवटी, या पूर्ण इंटिग्रेशनचं उत्तर आलं 2/d स्क्वेअर. आलंच पाहिजे ते. इथे टाकूया μ0/4π I/d इंटू 2/d स्क्वेअर. d cancels, 2 cancels, and what you get is μ0I/2πd. This is magnetic field due to infinite long current carrying conductor at distance d, perpendicular distance d from the wire. μ0I/2πd. आलाच हा प्रश्न, तो मोठा प्रश्न आहे, जास्त मार्काला येईल. बट तुम्हाला इंटिग्रेशन सोडलं तर बाकी गोष्टी खूप सिंपल आहेत. पहिला बायोट-सॅवर्ट्स लॉ वापरला आपण, बायोट-सॅवर्ट्स लॉ वापरला. बायोट-सॅवर्ट्स लॉमध्ये फक्त कंडिशन्स पुट केल्या. प्रॉब्लेम होता या इंटिग्रेशनला सॉल्व्ह करण्याचा. दिस वॉज द ट्रिकियर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. सो द आन्सर इज, that is what we have derived, μ0I/2πd. This is the answer for the first derivation. This is how you derive it. Very important, मोठं होतं म्हणून पहिलंच घेतलं मी. आता सेकंड डेरिवेशन बघा, एकदम सिंपल. सेकंड डेरिवेशनपेक्षा सोपं डेरिवेशन पॉसिबल नाही आहे. इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट विचारला आहे. आपल्याला माहिती आहे कुठल्याही कॉईल कॅरिंग करंट I
चा मॅग्नेटिक मोमेंट असतो NIA. काय असतो? NIA. इथे काय होतंय? इलेक्ट्रॉन आहे काय, इट इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस r विथ वेलॉसिटी v. तर या इलेक्ट्रॉनमुळे किती करंट फ्लो होतोय सर्किटमध्ये, या गोल सर्किटमध्ये म्हणजे ऑर्बिटमध्ये किती करंट फ्लो होतोय? करंट इज डिफाइंड ॲज चार्ज अपॉन टाईम. चार्ज इथे E आहे आणि टाईम तो T घेतोय एका रोटेशनला, परत तिथे येण्यासाठी टाईम T घेतो तो. सो करंट मिळाला. एरिया किती आहे या लूपचा? रेडियस r असेल तर पाय r स्क्वेअर आहे. सो किती झाला मॅग्नेटिक मोमेंट ऑर्बिटल? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट झाला I इंटू ए. करंट इंटू एरिया. करंट टाका E/T इंटू पाय r स्क्वेअर. आता हा टाईम जो आहे ना तो समहाव मला वेलॉसिटी आणि रेडियसच्या टर्म्समध्ये आणायचा आहे. त्यासाठी मी 10वी किंवा 9वीतला लॉजिक वापरतो. टाईम इज डिस्टन्स अपॉन स्पीड. अरे हा अख्खा एक डिस्टन्स किती कव्हर करतोय? 2πr. किती स्पीडनी करतोय? v नी करतोय. सो टाईम मिळाला, तो टाईम इथे टाका, आन्सर मिळाला. इफ यू पुट दॅट टाईम ओव्हर हिअर, E अपॉन 2πr अपॉन v इंटू पाय r स्क्वेअर. तो 1r विल कॅन्सल, 1π विल कॅन्सल, v विल गो अप. अँड व्हॉट इज द आन्सर? E. v वरती गेल्यामुळे v, तो एक r उरलाय म्हणून r अपॉन 2 इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. बुक्समध्ये नॉर्मली म्यू दिला जातो, ओल्ड बुकमध्ये m पण वापरला आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, कुठल्याही इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट एवढा असतो. आता बघा नीट, काय नीट बघा. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट मिळाला, ठीक आहे, एव्हरीथिंग इज गुड, नो प्रॉब्लेम. बट त्याच्याबरोबर एक रेशो असोसिएटेड असतो. कधी पण हा प्रश्न आला ना तर लिहून टाका तुम्ही त्याच्यामध्ये गायरोमॅग्नेटिक रेशोबद्दल. तो काय असतो बघा. तर आपल्याला कळालं आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, ज्याला मी हे सिम्बॉल पण वापरतोय आणि हे पण वापरू शकतो मी. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट EVR/2 आपण प्रूव्ह केला आहे. बट वी ऑल्सो नो दॅट अँग्युलर मोमेंटम इज MVR. सो जर दोघांमध्ये VR सिमिलॅरिटी आहे, सो जर मी पहिला अपॉन दुसरा केला ना, म्यू ऑर्बिटल अपॉन अँग्युलर मोमेंटम, तर उत्तर काय येईल? EVR/2 अपॉन MVR. बघा ना कॅन्सल काय होईल? VR कॅन्सल होऊन जाईल. सो काय राहील? E/2m. E/2m हा एक कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटला म्हटलं जातं गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो. आणि याची व्हॅल्यू फिक्स्ड आहे 8.8 टाइम्स 10⁻10 कूलोम पर kg. गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू आहे. पटपट लिहायचं, फास्ट लिहायचं आहे तुम्हाला, न बघता लिहिता आलं पाहिजे. जर क्वेश्चन आला एक्झाममध्ये ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा, करंट काढायचा, एरिया काढायचा, मल्टिप्लाय करायचं, सॉल्व्ह करायचं, गायरोमॅग्नेटिक रेशो काढायचा, डेफिनेशन लिहायचं, संपवायचा विषय, युनिट्स डायमेन्शन लिहू शकता. नेक्स्ट, व्हिटस्टोन नेटवर्कमध्ये प्रूव्ह करायचं, स्टेट आणि प्रूव्ह करायचं. पहिलं तर व्हिटस्टोन नेटवर्क काय असतो? जर 4 रेझिस्टर्स अशा फॅशनमध्ये कनेक्टेड असतील, म्हणजे बेसिकली एका क्वाड्रिलॅटरलच्या 4 साईड्सला 4 रेझिस्टर लावले, आपण त्याला नाव देऊ R1, R2, R3 आणि R4. जर एका क्वाड्रिलॅटरच्या 4 साईडला 4 रेझिस्टर लावले, तर ह्या नेटवर्कला आपण सपोज ह्या नेटवर्कमध्ये मी समजा एका डायगोनल, बघा ना, एक क्वाड्रिलॅटरलमध्ये 4 साईड्स असतात, 4 रेझिस्टर लावले. आता डायगोनल्स किती असतात? तर डायगोनल्स 2 असतात, एक असा आहे आणि एक असा आहे. जर मी कोणत्याही एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावली, काय कोणत्याही एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावली, कोणत्याही एका, आणि बॅटरी बाहेरच लावणं गरजेचं नाही आहे का? बॅटरी अशी पण लावू शकतात, मुद्दामून तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. ही घ्या बॅटरी लावली, हे कोण एकच झालं, बाहेरून वायर ओढले का आतून ओढली फरक नाही पडत, ठीक आहे. सो पण आपण असं ड्रॉ करूया. समजा बॅटरी आपण एका कुठल्या तरी डायगोनलच्या अक्रॉस लावली, तर दुसऱ्या डायगोनलमधनं करंट फ्लो होणार की नाही होणार याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि व्हॉट इज व्हिटस्टोन नेटवर्क? या नेटवर्कला व्हिटस्टोन नेटवर्क म्हणतोय आपण सध्या. व्हॉट इज व्हिटस्टोन नेटवर्क? व्हिटस्टोन नेटवर्क इज बेसिकली 4 रेझिस्टर्स कनेक्टेड इन क्वाड्रिलॅटरलचे साईड्स, आणि कुठल्या तरी एका डायगोनलच्या क्रॉस बॅटरी लावली, तर दुसऱ्या डायगोनलमध्ये काय होणार आहे ती कंडिशन सांगेल आपल्याला. आणि कंडिशन अशी सांगते आपल्याला, इफ, नीट ऐका काय, इफ हा नेटवर्क, ह्या नेटवर्कमध्ये जर R1 अपॉन R4, नीट ऐका काय, R1 अपॉन R4 म्हणजे हा डिवायडेड बाय हा इज इक्वल टू हा डिवायडेड बाय हा असेल R2 अपॉन R4. ही एक वे झाली लिहिण्याची. दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. जर बॅटरी अशी लावली तर
और असं पण तर म्हणता येईल बघा ना, R2 खाली नेतो R4, एक मिनिट मी चुकी झालेलं आहे, R2/R3 येईल इकडे, R1/R4 इज इक्वल टू R2/R3 असेल. दिस इज वन वे. दुसरा असं पण लिहू शकतो मी, R1/R2 इज इक्वल टू R4/R3, हा अपॉन हा इज इक्वल टू हा अपॉन हा, असा पण असेल. और अजून असं पण लिहू शकतो मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन R1/R3 इज R2/R4 असेल तर. जर यातली कंडिशनसाठी एक बेसिकली या सगळ्या एकच कंडिशन्स आहेत बघा ना तुम्ही, R1 R2 R3 R4 ना क्रॉस मल्टिप्लाय करून बघा, R1 R3 R2 R4 हीच कंडिशन येते. त्यानंतर R1 R2 खाली घेऊन जा, R4 वरती घेऊन जा, ही पण मिळेल. सो ह्या एकच कंडिशन्स आहेत, फक्त वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये मी लिहून दाखवतोय. जर अशी कंडिशन फॉलो होत असेल तर या ब्रिजला म्हणतात बॅलेन्स्ड ब्रिज. काय म्हणतात त्याला? ही आहे कंडिशन ऑफ बॅलेन्स्ड नेटवर्क, बॅलेन्स्ड व्हीटस्टोन नेटवर्क. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की बॅलेन्स्ड नेटवर्कची हीच कंडिशन आहे. मी पहिलेच सांगतोय ही कंडिशन ऑफ बॅलेन्स नेटवर्क आहे, आणि ज्यावेळेस ब्रिज बॅलेन्स्ड असतो त्यावेळेस उरलेल्या डायगोनलमधनं करंट फ्लो होत नाही. म्हणजे जर का एका डायगोनलच्या क्रॉस मी बॅटरी लावली तर जर बॅलेन्स्ड असेल हा ब्रिज तर बॅलेन्स्ड ब्रिजच्या दुसऱ्या डायगोनलमधनं करंट नाही फ्लो होणार. दॅट इज द रूल. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं की दुसऱ्या डायगोनलमधनं करंट नाही फ्लो होते. दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू प्रूव्ह. आपण त्याला उलटं प्रूव्ह करणार आहे. आपण काय अज्युम करणार आहे की ह्याच्यातनं करंट फ्लो होत नाही आहे, तर आपण हे प्रूव्ह करणार आहे, एक्झॅक्टली रिव्हर्स प्रूव्ह करणार आहे. सो व्हॉट वी आर गोइंग टू प्रूव्ह इज, सी आपण असं प्रूव्ह करणार आहे काहीतरी. वी आर गोइंग टू प्रूव्ह इट इन दिस वे की जर हा व्हीटस्टोन नेटवर्क असेल, इफ दिस इज व्हीटस्टोन नेटवर्क, लेट अस अज्युम R1 R2 R3 R4 इकडनं करंट येतोय I. ठीक आहे, ह्याच्या क्रॉस बॅटरी लावली तर आपण असं प्रूव्ह करणार. वी आर गोइंग टू प्रूव्ह इट ऑपोजिट वे. इफ IG इज 0. आता IG काय? IG म्हणजे या गॅल्व्हॅनोमीटरमधनं फ्लो होणारा करंट 0 आहे. जर IG 0 असेल तर आपण उलटं प्रूव्ह करू. मग हे अपॉन हे इज इक्वल टू हे अपॉन हे असतं. ठीक आहे. सो करंट I आला, तो इकडनं गेला I1, इथनं I1 गेला, इथनं I2 गेला. आता थोडं लॉजिक वापरा. I1 जो गेला ना तिकडनं काहीच जात नाही, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या इथे जाईल, कॉमन सेन्स आहे. I2 आला, इथनं काहीच ॲड नाही झाला, म्हणजे उरलेला I2 सगळ्याच्या सगळ्या इथे जाईल आणि परत इकडनं I बनेल. ठीक आहे. हा नेटवर्क आहे व्हीटस्टोन. हा बॅलेन्स्ड जर असेल कंडिशन, 0 करंट फ्लो होतोय ना, तर आपल्याला उलटं प्रूव्ह करायचं की मग दाखवा R1/R2 इज R4/R3. प्रूव्ह करा. हे अपॉन हे इज इक्वल टू हे अपॉन हे. प्रूव्ह करू आपण. अँड इट इज व्हेरी सिम्पल. ट्रिक समजा फक्त. काय ट्रिक? एवढीच आहे की KVL या दोन लूपमध्ये अप्लाय करा, विषय संपवा. मागच्या वर्षी 2 वेज होते प्रूव्ह करायचे. एक होता ओहम्स लॉनी, एक होता KVLनी. यावर्षी फक्त KVLचा वे दिलाय, KVLने प्रूव्ह करू आपण. ह्या लूपमध्ये KVLने कसं प्रूव्ह करतात? एकदम सिम्पल आहे. ह्या लूपला नाव देऊयात ABCD, म्हणजे हा लूप झाला ABDA, ABGDA. इन लूप ABGDA जर आपण KVL अप्लाय केला, अप्लाय KVL, काय येईल ॲप्लिकेशन बघा KVLचं? R1 इंटू I1, करंट इंटू रेजिस्टन्स असतो ना, I1 R1 पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह? तर वेन वी आर विथ द डायरेक्शन ऑफ करंट टेक इट नेगेटिव्ह. वेन वी आर इन द डायरेक्शन ऑफ करंट टेक इट नेगेटिव्ह. मायनस I1 R1. B पासून D कडे जाताना अरे करंटच 0 आहे, सो 0 इंटू G, फरकच नाही पडणार, करंटच 0 आहे. D ला पोहोचलं तर ऑपोजिट टू करंट आहे, प्लस I2 इंटू R1, सॉरी I2 इंटू R4, करंट इंटू रेजिस्टन्स, ऑपोजिट टू करंट, सो इन्क्रीज होईल, वाढेल, प्लस इज इक्वल टू वेन यू रीच बॅक टू A इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. सो याला आपण जर नीट इज्जतीत लिहिलं, नेगेटिव्ह पलीकडे नेलं, तर I1 R1 इज इक्वल टू I2 R4. दिस इज इक्वेशन नंबर 1. बघा, इन लूप. आता दुसरा लूप वापरणार आहे मी, इन लूप. काय लूप आहे ना? लूपचं नाव आहे BCDGB. BCDGB. ह्या लूपमध्ये जर मी आता करंट लॉ अप्लाय करायला गेलो तर विथ द करंट आहे मायनस, ड्रॉप होणार I1 R2 नेगेटिव्ह, B पासून C पर्यंत ड्रॉप झाला. इथं ऑपोजिट टू द करंट आहे म्हणून प्लस I2 R3
इथे पोहोचलो मी आणि इथून तो पण इन्क्रीज होणार, बट करंटच झिरो आहे, म्हणजे प्लस 0 × G इज इक्वल टू 0. आणि ह्याच्यातला नेगेटिव्ह टर्म पलीकडे नेला तर काय होईल, I1R2 इज इक्वल टू I2R3. दिस इज इक्वेशन नंबर 2. अँड इफ यू डिवाइड फर्स्ट इक्वेशन बाय सेकंड, फर्स्ट अपॉन सेकंड करून तर बघा काय मिळतंय, R1/R2 काय मिळतंय फर्स्ट अपॉन सेकंड, I1R1 इज इक्वल टू I2R4. हे वरचं इक्वेशन होतं, त्याला डिवाइड करतो मी या ग्रीन कलरच्या इक्वेशन, I1R2 I2R3 डिवाइड केल्यावरती I1 I2 कॅन्सल होतो. यू गेट युअर कंडिशन दॅट इज R1/R2 इज R4/R3 अँड दिस इज द कंडिशन ऑफ व्हिटस्टोन नेटवर्क. व्हिटस्टोन नेटवर्कची कंडिशन प्रूव्ह करायला सांगतील तुम्हाला, KVLने प्रूव्ह करायचे. ओके, सो दिस इज द डेरिवेशन. खूपच इझी आहे, फक्त मी थोडंसं जास्त मोठं लिहिलं आहे, ॲक्च्युली खूप छोटंसं डेरिवेशन. अँड द लास्ट डेरिवेशन ऑफ टुडेज सेशन इज द डेरिवेशन ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये किती एनर्जी स्टोअर होते इंडक्टरच्या. आणि खूप सिंपल डेरिवेशन. डेरिवेशन करण्यासाठी पहिली गोष्ट ही क्लिअर असली पाहिजे की कोणत्याही इंडक्टरच्या क्रॉस EMF किती इंड्यूस होतो, -L di/dt एवढा EMF इंड्यूस होतो. बरोबर, एवढा EMF इंड्यूस होतो कोणत्याही इंडक्टरसाठी. हाऊ मच EMF इज इंड्यूस्ड, तर त्याचा आन्सर आहे -L di/dt. आता बघा, इंडक्टरमध्ये जर आपण छोटासा चार्ज घेऊन गेलो, जर मी छोटासा चार्ज, नीट आहे का काय, इफ आय टेक अ स्मॉल चार्ज dq अगेन्स्ट पोटेन्शियल E, हा पोटेन्शियल आहे आणि हा चार्ज आहे, तर किती वर्क करावा लागेल. आता समजा पोटेन्शियलच्या अगेन्स्ट मी चार्ज घेऊन चाललोय, तर पोटेन्शियल तर मला पुश करतोय, सो मी अगेन्स्ट द फोर्स पुश करतोय त्याला. सो हाऊ मच वर्क आय हॅव टू डू, द स्मॉल वर्क डन पर युनिट चार्ज. तुम्हाला आठवत असेल वर्क डन पर युनिट चार्ज इज पोटेन्शियल. सो पोटेन्शियल इंटू चार्ज जर काही तुम्ही केलं तर यू विल गेट वर्क डन. सो स्मॉल वर्क डन इन प्लेसिंग द चार्ज ओव्हर देअर. इंडक्टरवरती जसं चार्जिंग होतं ना इंडक्टरचं, जसा चार्ज वाढतो इंडक्टरवरचा तसं किती वर्क होत राहतं इंडक्टरवरती, त्याचा आन्सर आहे स्मॉल वर्क टू ॲड चार्ज dq. किती वर्क होईल, स्मॉल वर्क विल बी -E dq. आता मायनस साईन का, तर वी आर वर्किंग अगेन्स्ट, त्याच्या अगेन्स्ट वर्क करतो म्हणून मायनस साईन आहे. ईची व्हॅल्यू मायनसला कॅन्सल करून टाकणार आहे. सो ईची व्हॅल्यू इथे टाकली ना जर काही, तर तो काय बनेल, वर्क डन इज इक्वल टू ई ॲज इट इज, एक मिनटं, मायनस साईन ॲज इट इज पहिलं, तर ईची व्हॅल्यू काय, -L di/dt इंटू dq. झालं, संपला विषय. मायनस मायनस कॅन्सल्स. सो स्मॉल वर्क डन विल बी L di. अरे dq/dt काय, dq/dt तर करंट आहे, सो L I di. आणि जर मला टोटल वर्क काढायचं असेल तर मला इंटिग्रेट करावं लागेल, 0 to W करावं लागेल, इथे 0 to I0 करावं लागेल, मॅक्सिमम करंटपर्यंत इंटिग्रेट करावं लागेल. आणि इफ आय इंटिग्रेट दिस, सगळ्यांना माहिती आहे L कॉन्स्टंट आहे, आयचं इंटिग्रेशन I²/2 येणार. काय येणार, I²/2 आणि लिमिट्स आहेत 0 to I0. जर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तुम्ही तर L/I0² विच इज इक्वल टू हाफ L/I0² is the work done or the energy stored in the magnetic field of inductor. Half L/I0² is the answer for this derivation. डेरिवेशनमध्ये ट्रिक पॉईंट्स काय आहेत, EMFचा फॉर्म्युला, आणि नंतर महत्त्वाची गोष्ट की स्मॉल वर्क ॲड करायला किती एनर्जी द्यावी लागते, ती एनर्जीचा फॉर्म्युला, आणि तो त्यात सबस्टिट्यूट करायचा, मायनस कॅन्सल झाली पाहिजे, आणि नंतर इंटिग्रेट करून यू गेट दी आन्सर हाफ L/I0². सो दिस वर 4 डेरिवेशन्स ऑफ टुडेज सेशन. उद्याच्या सेशनमध्ये पुढचे 4 डेरिवेशन्स घेणार आहे. ओके, महत्त्वाची गोष्ट ही नाही आहे की डेरिवेशन्स मी कसे करतोय, मी तर डेरिवेशन तुम्हाला एक्सप्लेन करतोय फास्टमध्ये, तुम्हाला त्याला परत लिहून प्रॅक्टिस करायची, एकदा दोनदा तीनदा, जेवढा वेळा द्याल तेवढा वेळा कमी आहे. एक डेरिवेशनला मी दाखवले तुम्हाला 1 मिनिट लागतो, आणि इफ यू राईट इट 2 टाइम 10 टाइम 20 टाइम, तुम्हाला ते डेरिवेशन डिफिकल्ट वाटणारच नाही आहे, तुम्हाला यूज. हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डेरिवेशन प्रॅक्टिस सेशन. आणि आजच्या सेशनमध्ये 4 डेरिवेशन्स हे करायचे आहेत. हे या पूर्ण सिरीजचं सेकंड लेक्चर आहे. काल फर्स्ट लेक्चर अपलोडेड होतं. आपण टार्गेट करतोय लेसन नंबर 9, 10, 11 and 12 फिजिक्सचे, आणि या लेसन्सचे आपण डेरिवेशनवर फोकस करतोय. काल 4 केले आहेत, आजचे 4 हे डेरिवेशन्स आहेत. पहिलं आहे कम्पेअरिंग EMF ऑफ सेल. 2 वेगळ्या मेथड्स आहेत, एक डायरेक्ट एक इनडायरेक्ट. डिटेलमध्ये आपण बोलूया.
दुसरा आहे मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडच्या ॲक्सिसवरती किती असते, बायोट सावर्ट्स लॉ, नंतर आपण एम्पियर्स लॉ जे शिकलो एम्पियर्स लॉचं ॲप्लिकेशन. तिसरा आहे म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड किती असतो त्याचं डेरिव्हेशन, फॉर्म्युला आहे त्याचा डिराईव्ह करायचा आहे. आणि लास्ट आहे ट्रान्सफॉर्मर, तर त्याच्यामध्ये एक्सप्लेन म्हणजे सगळं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, फॉर्म्युला, टर्न रेशो, स्टेप अप स्टेप डाऊन, एव्हरीथिंग क्वेश्चनमध्ये आलं जर का एक्झाममध्ये तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो लेट्स टार्गेट वन बाय वन, सगळे डेरिव्हेशन्स आपण घेऊयात. लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट वन. ओके, द फर्स्ट डेरिव्हेशन इज कंपेअर EMF ऑफ सेल. EMF ऑफ सेल्स पोटेन्शियोमीटरमध्ये EMF कंपेअर करायचे. आता बघा, देर आर टू मेथड्स, एकाला आपण म्हणतो डायरेक्ट मेथड, एकाला म्हणतो इनडायरेक्ट मेथड. बघा, दोन्ही केसमध्ये मी पोटेन्शियोमीटर ड्रॉ करतो. पोटेन्शियोमीटर बेसिकली एक मोठी लांब वायर असते ज्याच्या अक्रॉस आपण ऑक्झिलरी बॅटरी किंवा मेन बॅटरीनी आपण त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप केलेला असतो. सो ही आहे मेन आपली वायर, ABCD म्हणूया. आता वायर आहे ही जी वायर आहे या वायरचं नाव आहे AB आणि ही जी वायर आहे याला कनेक्ट केलं आहे मेन ऑक्झिलरी बॅटरीने. ही की आहे आणि इथे रिओस्टॅट आहे करंट ॲडजस्टमेंटसाठी. रिओस्टॅट आहे, ही मेन ऑक्झिलरी बॅटरी आहे. आणि या सर्किटमध्ये स्विच ऑन केल्यावरती करंट फ्लो होत असतो आणि तो कायमस्वरूपी फ्लो होतच राहतो, कधीच चेंज, तो करंट बंदच होत नाही जोपर्यंत तुम्ही हे काढत नाही. आता बघा, आपल्याला EMF कंपेअर करायचे ना, EMF कंपेअर करायचे. सपोज आपल्याकडे दोन सेल असतील, याचा EMF आहे E1 आणि याचा EMF आहे E2. तर मेथड 1 जी आहे ना, फर्स्ट मेथडला म्हणतो आपण डायरेक्ट मेथड. काय म्हणतात? डायरेक्ट मेथड किंवा डायरेक्ट मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल मेथड का म्हणत असेल याला इंडिव्हिज्युअल मेथड? कारण की पहिला उचलायचा, ठेवला, चालू करून बघायचं कुठे बॅलन्स होतोय, मोजायची लेंथ. दुसरा घ्यायचा, ठेवायचा, मोजायची लेंथ आणि दोघांना कंपेअर करायचं. आता बघा ते कसं केलं जातं, एक्झॅक्टली कसं केलं जातं. सपोज इफ आय टेक द फर्स्ट वन कधी पण पॉझिटिव्ह ऑफ दॅट सेल शुड बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. हायर पोटेन्शियलला कनेक्ट करतो आपण. मी डिटेलमध्ये जाणार नाही का होतं असं, जस्ट आपण डेरिव्हेशन बघतोय. आणि नंतर इथे गॅल्व्हॅनोमीटर थ्रू, जॉकी थ्रू समजा बॅलन्स करायला गेलो, समजा इथे बॅलन्स होत असेल, हा पॉईंट P म्हणूयात, तर आपण असं इथं स्टेट करू शकतो की जर हा EMF एवढ्या वायरवरती बॅलन्स होत असेल तर EMF ऑफ सेल E1 इज प्रपोर्शनल टू लेंथ L1. L1 काय आहे? L1 आहे लेंथ AP. L1 काय आहे? लेंथ AP आहे L1. L1ला बॅलन्स होतो. ओके, पहिल्या सेलचं बॅलन्सिंग काढलं आणि ह्याचा जो कॉन्स्टंट असतो तो लक्षात ठेवा, कॉन्स्टंट असतो पोटेन्शियल ग्रेडियंट. काय असतो कॉन्स्टंट? पोटेन्शियल ग्रेडियंट I सिग्मा L1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. आता तो सेल काढून टाकायचा, काढायचा तो सेल आपल्याला. सो इफ आय रिमूव्ह दिस सेल तर नाहीच गेला. इफ आय रिमूव्ह द सेल, नाव इज द टाइम टू कनेक्ट द सेकंड वन. आता दुसरा कनेक्ट करण्याची वेळ आली आहे. दुसरा सेल घेऊन येऊयात, दुसरा सेल कनेक्ट करूयात. हा दुसरा सेल आहे E2. आता याचा पोटेन्शियल माहीत नाही, पहिल्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल, नक्कीच तो इथे बॅलन्स नाही, कुठेतरी दुसरीकडे होईल, त्याचा पोटेन्शियल वेगळा असेल. तर समजा तो बॅलन्स झाला इकडे Q पॉईंटला, तो Q पॉईंटला बॅलन्स होत असेल जर काही, तर आपण असं म्हणू शकतो का की EMF ऑफ सेल E2 इज प्रपोर्शनल टू द सेकंड लेंथ. ज्याचा जेवढं तेवढं बॅलन्स करतो. सो छोटा बॅलन्स करेल, मोठा सेल मोठ्या लेंथला बॅलन्स करेल. सो हा छोट्या लेंथला बॅलन्स करतोय आणि इथे लेंथ L2 काय आहे? इट इज लेंथ A2Q लेंथ आहे फक्त L2. अँड जर ह्याचा पण ह्याचा कॉन्स्टंट काय आहे? ह्याचा कॉन्स्टंट आहे I सिग्मा. कॉन्स्टंट सेम राहतो. I कोण आहे? मेन ऑक्झिलरी बॅटरीमधून निघणारा करंट, मेन सर्किटचा करंट आहे. सिग्मा काय आहे? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, I सिग्मा L2. तुम्हाला इथे लिहित नाही बसायचं की कोणाचं काय मिनिंग आहे. ओके, हे ऑब्व्हियसली समजून जातात. अँड डायरेक्ट आणि इंडिव्हिज्युअल मेथड एवढी सिंपल आहे की जर तुम्ही दोघांना डिवाइड केलं तर तुम्हाला जे कंपेअर करायचं होतं ते उत्तर मिळतं. E1/E2 इज इक्वल टू, करा ना कंपेअर, I सिग्मा कॅन्सल होतो, L1/L2. दिस इज युअर आन्सर. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. दिस इज युअर आन्सर. व्हेरी सिम्पल. फर्स्ट मेथड याला म्हणतात डायरेक्ट मेथड किंवा इंडिव्हिज्युअल सेल मेथड. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक कनेक्ट केलं, एक काढला दुसरा लावला, दुसरा काढला पहिला लावला.
अँड सो ऑन. बट फिगर असं दिलं नाही आहे बुकमध्ये तुम्हाला 2 वेगळ्या फिगर ड्रॉ करावं लागतील. एक्झाममध्ये तुम्हाला 2 वेगळ्या फिगर ड्रॉ करावं लागतील. एक्झाममध्ये थोडीच तुम्ही रन टाईममध्ये दाखवू शकता की पहिला लावला होता नंतर मी काढला तो. सो तुम्हाला काय दाखवावं लागेल, पहिला फिगर पहिला सेल, दुसरा फिगर दुसरा सेल. जागा आणि टाईम वाचवण्यासाठी त्यांनी एक खूप चांगली ट्रिक वापरली. त्यांनी काय ट्रिक वापरली बघा, त्यांनी दोन्ही सेलला एकाच डायग्राममध्ये दाखवून दिलं आणि तुमचा टाईम पण वाचवला आणि एक स्पेस पण वाचवली, खूप साऱ्या गोष्टी वाचल्या. त्यांनी काय केलं, त्यांनी हा पहिला सेल घेतला E1, थोडा खाली ड्रॉ करू का मी, बघा काय केलं त्यांनी. आय विल जस्ट शो यू की टेक्स्टबुकमध्ये कसं सिम्पल केलं त्याला. हा पॉईंट ए आहे, ए पासून पहिला वरती सेल घेतला E1 आणि खाली सेल घेतला E2. E1 E2 दोन्ही लावून टाकलेत काय, आणि इकडे कीज अजून लावलेल्या नाही आहेत, कीज लावलेल्या नाही आहेत. या लेव्हनोमीटर जॉकी हवेत. ज्यावेळेस ही स्विच की ऑन केली, K1ला ऑन केलं तर बॅलेन्सिंग करून Pला बॅलन्स झाला. आता K1ला काढून टाकलं म्हणजे K1 K2, आता K2 बंद आहे काय, K2 बंद आहे, K1 लावलं म्हणजे कोण आहे सर्किटमध्ये, E1 सर्किटमध्ये आहे. आता आपल्याला E1ला काढायचं आहे ना, सो ह्याची की काढा म्हणजे तो सर्किटच्या बाहेर जाईल आणि तिथे टाका, म्हणजे K2 की ऑन करा. K2 ऑन केला तर तुम्हाला याला काढावं लागेल, K1ची की काढावी लागेल. आता जो बॅलन्सिंग लेंथ आहे ती नक्कीच चेंज होईल. अरे यार, आता बॅलन्सिंग लेंथ कुठे येईल, आता बॅलन्सिंग लेंथ येईल पॉईंट Qला. अँड देअरफॉर एकाच फिगरमध्ये दोन्ही काम करू शकतो आपण. जर क्वेश्चन आला जर काही तर तुम्हाला दोन्ही मेथड चालतील काय, 2 वेगळ्या फिगर, जर तुमच्याकडे वेळ असेल अर्धा तास तसंही काय करणार आहे आपण, 2 वेगळ्या फिगर पण ड्रॉ करून 2 वेगळे सेल्स लावू शकता किंवा एकात पण काम चालवू शकता. जर तुम्हाला हे नसेल समजलं हे काय झालं तर जस्ट गो विथ इंडिव्हिज्युअल. एक पोटेन्शियोमीटरवरती पहिला लावला, नंतर पहिला काढून दुसरा लावला, अँड सो ऑन. दिस इज द फर्स्ट वे ऑफ कम्पेअरिंग सेल विच इज व्हेरी सिम्पल, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड वे. बट ही मेथडला काही लिमिटेशन्स आहेत की ज्या वेळेस एक सेल खूप मोठा असतो 10 वोल्टचा असतो, दुसरा फक्त 0.1 वोल्टचा असतो, त्यावेळेस कम्पेअर केलं की खूप सारा एरर येऊ शकतो. सो ज्यावेळेस सेलमध्ये डिफरन्स मोठा असेल त्यावेळेस ही मेथडच्या वरती एक दुसरी मेथड प्रेफर केली जाते. द सेकंड मेथड इज कॉल्ड ॲज डायरेक्ट नाही इनडायरेक्ट मेथड, किंवा त्याला म्हटलं जातं कॉम्बिनेशन मेथड किंवा सम अँड डिफरन्स मेथड. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉम्बिनेशन मेथड. आपण पहिल्याच डेरिव्हेशनमध्ये आहे काय, मी फक्त पहिल्या डेरिव्हेशनचे तुम्हाला 2 वेज सांगतोय. एकच विचारलं जाईल कुठलं ते एक्झाममध्ये, डायरेक्ट ऑर कॉम्बिनेशन किंवा इंडिव्हिज्युअल. कॉम्बिनेशन मेथड ऑर सम अँड डिफरन्स मेथड. या मेथडनी आपल्याला EMF कंपेअर करायचे E1 E2. परत एकदा पोटेन्शियोमीटर ड्रॉ करायची वेळ आली आहे. पोटेन्शियोमीटरची वायर ड्रॉ केली मी. या वायरचं नाव काय असतं, AB वायर. या AB वायरला मेन ऑक्झिलरी बॅटरी कनेक्ट करावी लागते. सो ही आहे मेन ऑक्झिलरी बॅटरी, ही की आहे आणि मग नंतर रिहोस्टॅट आहे. रिहोस्टॅट फक्त करंट ॲडजस्टमेंटसाठी लागतो. ठीक आहे, ही की ऑन केली की या सर्किटमध्ये कंटिन्युअस करंट फ्लो होत असतो, त्याला काही करू शकत नाही आपण. आपल्याला 2 सेल आहेत आपल्याकडे, इथे ड्रॉ करतो मी, इथे ड्रॉ करतो, तिथे परत कचरा होईल. हा सेल आहे E1 आणि हा सेल आहे E2, आणि मला E1/E2ची व्हॅल्यू काढायची. मला दोन्हीचे व्हॅल्यूज माहीत नाही आहेत, मला E1/E2 फाइंड करायचं. E1/E2 मला फाइंड करायचं तर मी पहिली मेथड वापरू शकतो, तिथे शिकलोय आपण. आता दुसरी मेथड, जर यांच्यामध्ये डिफरन्स मोठा असेल, एक 10 वोल्ट आणि एक 0.1 वोल्ट आहे, त्यावेळेस ती मेथड एरर देईल पहिलीवाली. सो वी गो विथ द सेकंड मेथड, ती आहे सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड काय आहे की आपण पोझिशन 1ला कनेक्ट करणार आहे, त्यावेळेस मोठा E1 मोठा असला पाहिजे का, E1 मोठा असला पाहिजे. मोठा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, दुसऱ्याचा पण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, यांना असं कनेक्ट करायचं. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, याला म्हणतो आपण असिस्ट पोझिशनला कनेक्ट करायचं. असिस्ट करा, असिस्टला पोझिशनला कनेक्ट. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह E1 E2 एकमेकांना हेल्प करतायत. सो जर हा 10 वोल्ट असेल आणि हा 1 वोल्ट असेल तर तो 11 वोल्ट देणार इकडे, आणि 11 वोल्टला बॅलन्स करून समजा मी P पॉईंटला बॅलन्स केलं तर मी काय लिहू शकतो मागच्या लॉजिकप्रमाणे, कॅन आय राईट इट इन दिस वे, मागच्या लॉजिकप्रमाणे E1 + E2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L1 वेअर L1 इज इक्वल टू लेंथ AP and the constant is जग जाहीर E1 + E2 is I sigma L1. This is our equation number 1. E1 + E2 का केलं, ते एकमेकांना असिस्ट करतायत, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह हेल्प करतात. आता काय करणार आहे आपण,
आता आपण त्यांना कनेक्ट करणार आहे अपोज पोझिशनमध्ये. अपोज दुसरी पोझिशन बघा, पोझिशन 1, पोझिशन 2. अपोज पोझिशनमध्ये काय होतं बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मोठ्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 10 व्होल्ट, बट छोटूचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, E2चा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो हे एकमेकांना अपोज करतात. अपोजमध्ये 10 - 1 होणार आहे, 9 व्होल्ट होणार आहे. सो आता आपण त्याला अपोजमध्ये लावूयात. सो त्यासाठी पहिली पोझिशन काढावी लागेल. ही काढून टाकली, ही पण काढून टाका ना वायर. ठीक आहे. आता बघा काय होईल. नाव इफ आय कनेक्टेड इन अपोज पोझिशन, हाऊ इट लुक्स इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, गॅल्व्हॅनोमीटर. कॉमन सेन्स आहे, तुम्हीच थोडं डोकं लावा. कॉमन सेन्स आहे की बॅलेन्सिंग कसं होणार आहे. E1 E2 आता मायनस करणार आहेत ना, 10 - 1 9 व्होल्ट होणार आहे. सो नक्कीच बॅलेन्सिंग थोडंसं कमी होणार आहे. आता कमी लेंथलाच बॅलन्स होऊन जाईल, कारण की मगाशी 11 व्होल्ट होता. सो लांब बॅलन्स झाला, आता जवळ बॅलन्स होईल. त्यामुळे व्हॉट इक्वेशन आय कॅन राईट, आय कॅन राईट इट इन दिस वे. E1 - E2 इज प्रपोर्शनल टू सेकंड लेंथ L2. L2 कोण आहे रे, लेंथ AQ आहे ना, लेंथ AQ इज L2. सो इथे काय येईल, परत एकदा कॉन्स्टंट तर फिक्स्ड आहे आपला, I सिग्मा L2. आणि जर तुम्ही रेशो घेतला ह्याचा, इफ यू टेक द रेशो, ह्याचा रेशो घेतला जर, तर काय मिळतं उत्तर. रेशो घेतल्यावरती E1 + E2 अपॉन E1 - E2 इज इक्वल टू I सिग्मा कॅन्सल L1/L2. बट मेन टार्गेट ऑफ द डेरिवेशन वॉज कम्पेअर EMF. असं करू नका, कम्पेअर करा, E1/2 काढा. तर याला जर काय मी कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केलं, तर लक्षात ठेवा, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केलं तर राईट हँड साईड काय होणार, L1 + L2, L1 - L2. लेफ्ट साईड काय होणार, लेफ्ट साईडचं होणार E1 आधीच कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो सारखा दिसतोय तो, तर त्याचा कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो निघून जाईल, तो डायरेक्टली बनेल E1/2. तुम्ही नका लोड घेऊ, असं कसं झालं, होतं असं E1/2. तुम्ही करून बघू शकता, हे प्लस हे अपॉन हे मायनस हे करून बघा, यू विल गेट दिस. इनफॅक्ट तुम्हाला मी सांगतोय गोष्ट की A/B ह्या गोष्टीला मी कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केला ना, की तो असा होतो ना, याला परत कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केले की तो परत असा होतो. सो तेच आहे, हा ऑलरेडी कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडोमध्ये आहे, तो परत साधा होऊन जातो E1/2. दिस इज युअर आन्सर. बट टेक्स्टबुकमध्ये बघितल्यावरती तर असं काही दिसत नाही, कारण की टेक्स्टबुकमध्ये 2 वेगळ्या फिगर नाही आहेत. पण तुम्ही एक्झाममध्ये 2 वेगळ्या फिगर काढल्या तर चालेल का, बिलकुल चालेल. तुम्ही बिंदास ड्रॉ करा 2 वेगळ्या फिगर, पहिल्या फिगरमध्ये असिस्ट, दुसऱ्या फिगरमध्ये अपोज. आता टेक्स्टबुकमध्ये काय दिलं आहे ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. सो टेक्स्टबुकची डायग्राम कशी आहे बघा, जास्तीचं उडलं. टेक्स्टबुकची डायग्राम कशी आहे बघा. टेक्स्टबुकमध्ये डायग्राम जी आहे ती अशा प्रकारची आहे. पहिला सेल लावलाय, ठीक आहे, पहिला सेल लावलाय, नो प्रॉब्लेम. इकडे 4 वे की आहे आणि ह्या वर्टिकल 2 टर्मिनलच्या क्रॉस दुसरा सेल लावलाय. हा E1 आहे आणि हा E2 आहे, ठीक आहे. आणि हा डायरेक्टली शॉर्ट करून टाकला, इकडे कनेक्ट करून टाकलाय. आणि नंतर मधून एक वायर काढली आहे इथून अशी, आणि गॅल्व्हॅनोमीटर थ्रू तिला बॅलन्स करण्यासाठी सोडलेला आहे. आता बघा, ह्याला म्हणतात 4 वे की. जर आपण इथे 4 होल्स असतात, त्याच्यामध्ये 2 कीज असतात. मी समजा त्या 2 कीज अशा टाकल्या इकडे, म्हणजे हे ऑन होऊन जातं. हे असं टाकू शकतो मी, किंवा काढून असं टाकू शकतो, तर हे 2 ऑन होतील. मी आधी तुम्हाला हे 2 ऑन दाखवतो. हे 2 जेव्हा ऑन असतील, आपण त्यांना नाव देऊ स्विच A, स्विच B, स्विच C आणि स्विच D. 4 वे कीमधली A आणि C ऑन आहे. ज्यावेळेस A आणि C ऑन असेल तर करंट कसं जाईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, असं असं, A ऑन आहे ना, असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे असिस्ट आहे ते असिस्ट, इकडून असं खाली, इकडे असं, इथे हा पण C पण ऑन आहे, आणि इकडनं गॅल्व्हॅनोमीटर थ्रू बॅलन्स होईल पॉईंट Pला. तो असिस्टला A आणि C ऑन करा. आता अपोजला काय करा, अपोज पोझिशनला A आणि C बंद करून B आणि D ऑन करा. B आणि D ऑन करा, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह A मधनं जाणार नाही, D मधनं जाणार, D मधनं जाणार, असं वरती जाईल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि नंतर B मधनं जाऊन गॅल्व्हॅनोमीटर थ्रू बॅलन्स होईल Qला. सो हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड फिगर तुम्हाला वाटू शकतं टेक्स्टबुकमध्ये. तुम्हाला लोड नाही घ्यायचा आहे,
तुम्ही टेक्स्टबुकमध्ये दिलं असंच ड्रॉ करायची गरज आहे का नाही, तुम्ही असिस्ट अपोज वेगवेगळं 2 फिगर ड्रॉ करू शकता फॉर पोटेन्शियोमीटर. क्वेश्चन बेस्ड ऑन पोटेन्शियोमीटर आला, कम्पेअर EMF ऑफ सेल, तर पहिली गोष्ट 2 मधनं एकच डेरिव्हेशन लिहायचं आहे. ते म्हणतील बाय विच मेथडच मेन्शन नसेल तर तुम्ही डायरेक्ट मेथडच घ्या ना, इंडिव्हिज्युअल मेथड. कशाला ती सम एंड डिफरन्स मेथड घ्यायची, गो फॉर इंडिव्हिज्युअल मेथड. ओके, सो दिस वॉज द डेरिव्हेशन फर्स्ट वन. लेट्स मूव टू द सेकंड डेरिव्हेशन, दॅट इज ॲक्सिस वरची सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ अ सॉलिनॉइड? लेट अस ड्रॉ अ सॉलिनॉइड फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. So let us consider this is a solenoid. This is a solenoid. टेक्स्टबुक मध्ये फिगर वेगळा आहे, इथे फिगर वेगळा आहे, बट ठीक आहे. ह्या सॉलिनॉइडमधनं करंट फ्लो होतोय I. किती करंट फ्लो होतोय I? त्या सॉलिनॉइडची जी लेंथ आहे ना, ती लेंथ आहे L. L लेंथ आहे आणि N नंबर ऑफ टर्न्स आहे, नंबर ऑफ टर्न्स. त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला लागणार आहे म्हणून आत्ताच सांगतो, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असा एक टर्म असणार, त्याला आपण स्मॉल एन म्हणणार आहे. स्मॉल एन काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असा एक टर्म लागणार आहे आपल्याला, म्हणून आत्ताच काढून ठेवूयात. आणि आपला एम आहे ॲक्सिसवरची फील्ड काढायची आहे. ही ॲक्सिस सॉलिनॉइडची ॲक्सिसवरची फील्ड काढायची. आता ॲक्सिसवरची फील्ड काढायची, एव्हरीथिंग इज कूल, फाईन, गुड. त्यासाठी सगळ्यात पहिलं एम्पेरियन लूप ड्रॉ करावा लागतो. आता एम्पेरियन लूप सिलेक्शनवरती असतो, आपण कसं सिलेक्ट करतो. बेस्ट सिलेक्शन केलं, जे आहे ते केलं, सिमेट्रिक सिलेक्शन केलं तर कॅल्क्युलेशन इझी जातात. कुठलंही सिलेक्शनने आन्सर तर येणार आहे, बट सिलेक्शन हे प्रॉपर पाहिजे. आणि आपल्याला दिलं आहे बुकमध्ये डेरिव्हेशन, त्याचं सिलेक्शन कसं करायचं बघा. हा सॉलिनॉइड जो आहे ना, त्याच्या ॲक्सिसपासून एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे, जो एक ॲक्सिसवरनं आरपार चालला आहे, वरती असं चालला आहे, असा आणि असा. हा एक रेक्टँग्युलर लूप घ्यायचा आहे. ओके, इफ यू वॉन्ट तुम्ही हा लूप छोटा पण घेऊ शकता, जसं बुकवाल्यांनी केलं आहे. बुकवाल्यांनी जो केला आहे छोटा पण तुम्ही घेऊ शकता, बट मी घेतोय पूर्ण लेंथचा, पूर्ण लेंथचा सॉलिनॉइडचा लूप घेतोय. हा आहे एम्पेरियन लूप. लेट अस नेम इट PQRS. दिस इज द लूप, एम्पेरियन लूप. आणि एम्पेरियन लूप जर का एकदा डिसाईड झाला तर आय कॅन राईट एम्पियर्स लॉ. द एम्पियर्स लॉ स्टेट्स दॅट द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज्ड लूप इज म्यू नॉट टाइम्स द टोटल करंट थ्रेडिंग द एरिया बाउंडेड बाय द लूप. तो PQRS जो एरिया आहे ना, त्याच्यातनं किती वेळा करंट, असा किती करंट बाहेर येतोय, तो असतो टोटल करंट. राईट हँड साईड बाजूला राहू दे, लेफ्ट हँड साईडवर फोकस करणार आहे मी. लेफ्ट हँड साईड जी आहे ना, ही सॉल्व्ह करणार. या क्लोज्ड लूपला मी इंटिग्रेशन करताना मी त्याला 4 पार्टमध्ये डिवाइड करून टाकतो, आणखी मला दिसतात 4 पार्ट. इंटिग्रेशन S to P B बार डॉट DL बार प्लस इंटिग्रेशन P to Q B बार डॉट DL बार प्लस इंटिग्रेशन Q to R B बार डॉट DL बार आणि इंटिग्रेशन R to S B बार डॉट DL बार. सो बेसिकली सिंपल लँग्वेजमध्ये आपण 4 साईड्सचे इंटिग्रेशन स्प्लिट करून टाकले. अख्खा लूप होता ना, तो क्लोज लूपचा गोल गेला निघून बघा, कारण की आता क्लोज लूप काढून आपण त्याला 4 भागात डिवाइड केले. या 4 भागांमधनं 3 भाग शून्य होतात, 3 भाग डायरेक्टली 0 होऊन जातात. त्याचे रिझन ऐका आता नीट. त्या 4 भागांमध्ये हे जे उभे 2 भाग आहेत ना, तिथं काय त्रास आहे, ते 0 का झाले, त्याचं रिझन ऐका. त्याचं रिझन असं आहे की बाबा मॅग्नेटिक फील्ड जी बनणार आहे ना, याची ती मॅग्नेटिक फील्ड अशी बनणार आहे, बरोबर. अशा लाईन्स असतात मॅग्नेटिक लाईन्स. आता जर मॅग्नेटिक फील्ड अशी बनणार असेल तर DL याच्यावरती जो DL घे ना या एलिमेंटवरती, तो DL त्याला परपेंडिक्युलर असेल Bला. आणि ज्यावेळेस Bला DL परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रोडक्ट 0 आलं पाहिजे ना. सो क्लिअरली PS आणि QRचं उत्तर 0 का आहे? ह्याचं उत्तर 0 आहे कारण की परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असणं त्याच्यामुळे तो 0 झाला आहे. B बार इज परपेंडिक्युलर टू DS बार. बट हा PQ 0 का झाला? हा 0 होण्यामागे काय रिझन आहे? हे 0 होण्यामागे रिझन असं आहे की सॉलिनॉइडच्या आतल्या फील्डच्या कंपॅरिझनमध्ये इकडे फील्ड वीक असते. द फील्ड इज वीक
बाहेर कम्पॅरेटिव्हली काय ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये वीक असते. एक्झिस्ट करत नाही असं नाही, एक्झिस्ट करते बाहेर पण फील्ड, बट वीक असते फील्ड. वीक असल्यामुळे ते निग्लेक्ट मारता येतो आपल्याला. सो तो निग्लेक्ट करून तो झिरो झाला. का झिरो झाला? हा वीक फील्ड आहे म्हणून. आता राहतो एकच विषय आणि तो विषय फक्त सॉल्व्ह करायचा. तर बी बार आणि डी एल बार हे दोन्ही पॅरलल आहेत ना, बी आणि डी एल पॅरलल आहेत. सो त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येईल? बी डी एल कॉस थीटा आणि कॉस 0 1 आल्यामुळे ह्याचं उत्तर फक्त आता सॉल्व्ह करायचं आहे, जो आहे बी डी एल कॉस 0 इज 1. सो बी कॉन्स्टंट आहे असं अज्युम करू आपण. पूर्ण ॲक्सिसवरती बी कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढला आणि इंटिग्रेशन डी एल डी एल डी एल डी एल डी एल डी एल ॲड केले, तुम्हाला लेंथ ऑफ द सॉलिनॉइड मिळेल एल. सो हे तुमचं आन्सर आहे लेफ्ट हँड साईडचं. इज इक्वल टू राईट हँड साईडला काय मिळेल? म्यू नॉट टाइम्स त्या स्क्वेअर लूपमधनं किती करंट थ्रेड करतोय? करंट आय थ्रेड करतोय आय, पण तो एकदाच येतोय का? नाही, परत एन दुसऱ्यांदा आला, परत तिसऱ्यांदा आला, एन टाइम्स येणार तो. सो टोटल किती करंट बाहेर निघतोय त्या लूपमधनं? एन टाइम्स आय एवढा करंट निघतोय. अँड देअर फोर मॅग्नेटिक इंडक्शन ऑन दी ॲक्सिस ऑफ सोलेनॉइडचा आन्सर काय येतं? म्यू नॉट एन आय अपॉन एल, आणि एन बाय एल इज म्यू नॉट एन आय. This is magnetic induction on the axis of solenoid. You must know the formula. Axis. हां, आता मागच्या वर्षीच्या बुकमध्ये होते, या वर्षीच्या बुकमध्ये माहीत नाही, शुअर नाही मी, बट CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी जस्ट सांगतोय की एंड्सला कधी तुम्हाला कोणी फील्ड विचारली, एंड्सला सोलेनॉइड जिथं संपतो तर एंडला ॲक्सिसवरतीच काय फील्ड इज हाफ दॅट ऑफ ॲक्सिस. ॲक्सिसच्या हाफ होऊन जाते म्हणजे हाफ म्यू नॉट एन आय होते. डोंट गो की कसं आलं वगैरे, आता सध्या टेन्शन घेऊ नका. जस्ट रिमेंबर द फॉर्म्युला. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, डेरिवेशन एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. दिस वॉज द सेकंड डेरिवेशन. नाव इज द थर्ड वन. थर्ड डेरिवेशन आहे की सॉलेनॉइड हा आत्ता जो फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे तर EMI मध्ये जाऊन ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला विचारतात इंडक्टरचा इंडक्टन्स काय आहे? व्हॉट इज द इंडक्टन्स ऑफ सॉलेनॉइड? सॉलेनॉइडचा इंडक्टन्स काय आहे? एल काय आहे सॉलेनॉइडचा? त्यासाठी एक सॉलेनॉइड जस्ट ड्रॉ करतो मी. ड्रॉ ॲक्च्युली करायची गरज नाही आहे, पण एक्सप्लेन करण्यासाठी. एन नंबर ऑफ टर्न्स आहेत, लेंथ एल आहे. मी लेंथ छोटा एल वापरतोय कारण की मोठा एल तर इंडक्टन्सचा असतो, कन्फ्युजन होईल. आणि नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथला आपण काय म्हणतो? एन म्हणतो. आता सगळ्यांना जग जाहीर आहे ही गोष्ट की फ्लक्स टोटल इज प्रपोर्शनल टू करंट आणि द कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज इंडक्टन्स. फाय इज इक्वल टू एल आय. टोटल फाय इज एल आय. आता बघा या सॉलेनॉइडमध्ये जी फील्ड आहे ना ती माहिती आहे आपल्याला किती? ती बी आहे फील्ड. बी आहे फील्ड, बरोबर. जर मला माहिती आहे त्याची फील्ड बी आहे त्याच्यात किती फ्लक्स पास होतोय? कॅन आय से फ्लक्स इज इक्वल टू बी इंटू ए. किती फ्लक्स पास होतोय? बी इंटू ए पास होतोय. मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे मला, इंटू एरिया माहिती. सो काय उत्तर येईल याचं? बी ची व्हॅल्यू सगळ्यांना माहीत आहे, म्यू नॉट एन आय इंटू ए. हा फ्लक्स असणार आहे. दिस इज द फ्लक्स दॅट इज पासिंग थ्रू दिस सॉलेनॉइड. पण हा एका लूपमधला फ्लक्स आहे रे. हा तर फ्लक्स एका लूपचा आहे. बी इंटू ए केलं की या सर्क्युलर लूपमधला फ्लक्स मिळाला. जर मला एन नंबर ऑफ टर्न्स बरोबर टोटल फ्लक्स किती लिंक झाला आहे विचारलंय, तर टोटल फ्लक्स लिंक झालेला मी कसा लिहू शकतो? एन टाइम्स फ्लक्स बिकॉज ऑफ इंडक्शन बी. हा फ्लक्स बी आहे, मॅग्नेटिक इंडक्शनचा फ्लक्स आहे ना. सो एन टर्न्सला किती लिंक्ड होईल? एन टाइम्स फ्लक्स लिंक्ड होईल इज इक्वल टू एल आय. जर मी तो फॉर्म्युला इथे टाकला, एन टाइम्स म्यू नॉट एन आय ए इज इक्वल टू एल आय, तर I will cancel and you get the formula of L which is mu naught n n a. Mu naught n n a. This is not the formula. This is not the formula. This is not how you write it. काय प्रॉब्लेम आहे या फॉर्म्युला? या फॉर्म्युलामध्ये एक प्रॉब्लेम असे की एक एन मोठा एक छोटा एन आहे. सो एक तर दोन्ही मोठे एन करा किंवा दोन्ही छोटे एन करा. सो हा फॉर्म्युला व्यवस्थित नाही आहे, त्याला व्यवस्थित करायचं आहे. सो हाऊ डू वी मेक इट? तर एलचा ॲक्युरेट फॉर्म्युला असा लिहिला जातो, म्यू नॉट मोठा एन मध्ये आपण आधी लिहूयात. सो छोट्या एनला काय रिप्लेस करू शकतो मी? मोठा एन बाय एल ना. सो मोठा एन इंटू मोठा एन इज एन स्क्वेअर. एरियाला काय लिहू शकतो मी? पाय आर स्क्वेअर अपॉन एल. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. अँड हा पाय आर स्क्वेअर कुठून आला? रेडियस ऑफ दिस सॉलेनॉइड आर असेल समजा, सर्क्युलर रेडियस ऑफ द सॉलेनॉइड इज आर. पाय आर स्क्वेअर एरिया लिहिलं ते चालेल. आणि दुसरा फॉर्म्युला काय बनेल ज्याच्यामध्ये मला मोठा एन नको आहे, छोटा एन हवा आहे.
त्यामध्ये काय बनेल तो म्यू नॉट छोटा एन मध्ये हवंय उत्तर. सो मोठ्या एनला काय रिप्लेस करू शकतो मी स्मॉल एन इंटू एल ना. सो स्मॉल एन इंटू एल गेलं तर स्मॉल एनचा स्क्वेअर होईल तो एल इंटू पाय आर स्क्वेअर. These are two formulae of inductance of a solenoid. How do we start? We start with the main formula. Total flux कसा काढायचा? एक मॅग्नेटिक फील्डचा फ्लक्स हा तर एका लूपला व्हॅलिड आहे. n टर्न्सला किती व्हॅलिड आहे? n टाइम्स मॅग्नेटिक फ्लक्स. And then you solve it to get the answer of self inductance. This was the third derivation, and now we move to the last derivation of this session, that is transformer. Working, construction आणि everything of transformer. बेसिकली ट्रान्सफॉर्मर एक म्युच्युअल इंडक्शनच्या कॉन्सेप्टवरती बेस्ड एक डिव्हाइस आहे जो AC हाय टू लो, लो टू हाय व्होल्टेज कमी जास्त करू शकतो, तो वाढवू शकतो, स्टेप अप करू शकतो किंवा स्टेप डाऊन करू शकतो. ते कसं असतं बेसिकली बघा, कन्स्ट्रक्शन कसं आहे त्याचं, तर हा एक आयर्न कोर आहे आणि या आयर्न कोरला आपण कॉईल वाउंड करतो म्युच्युअल इंडक्टन्सच्या कॉन्सेप्टवरती आहे ना. सो समजा मी या साईडला फर्स्ट कॉईल आणि सेकंड कॉईल या साईडला माउंट केली, ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं प्रायमरी कॉईल, ह्याला म्हटलं जातं सेकंडरी कॉईल. ह्याचे नंबर ऑफ टर्न्स आर NP, याचे नंबर ऑफ टर्न्स आर NS. आता मी ह्याच्या अक्रॉस जर काही ऑल्टरनेटिंग सोर्स लावला VP ऑल्टरनेटिंग सोर्स लावला तर आउटपुटला हा फ्लक्च्युएट झाला की ह्याच्यातला फ्लक्स चेंज होईल, ह्यातला फ्लक्स चेंज झाला तर हा सगळाच लिंक्ड आहे ऑलमोस्ट. ह्यातला फ्लक्स चेंज होईल, यातला फ्लक्स चेंज झाला की इथे EMF डेव्हलप होईल, आउटपुटला EMF डेव्हलप होईल. आणि लॉजिक कसं प्रूव्ह करायचं बघा, कन्स्ट्रक्शनमध्ये हे लिहायचं आहे, हे एक्सप्लेन करायचं तुम्हाला. बट वर्किंग कसं करायचं तर डिराईव्ह कसं करायचं, लेट फाय बी फ्लक्स पर युनिट टर्न ऑन बोथ कॉइल्स. दोन्ही कॉइल्ससाठी लेट फाय बी द फ्लक्स. फ्लक्स किती लिंक्ड आहे? फाय. एका टर्नला फाय फ्लक्स लिंक्ड आहे. आता जर फाय फ्लक्स एका टर्नला लिंक्ड असेल, कारण की बघा ना फ्लक्स तर पूर्ण याच्यातनं अख्खा सर्क्युलर लूपमध्ये फ्लक्स आहे, तर याच्यात NP टर्न्स आहेत. सो टोटल फ्लक्स प्रायमरीला किती लिंक्ड असेल? प्रायमरीला फ्लक्स जो लिंक्ड असेल ना तो किती असेल? तो असा असेल का NP इंटू फाय. आणि तसंच सेकंडरीला किती फ्लक्स लिंक्ड असेल? तो असा असेल का NS इंटू फाय. बिकॉज हा तर एका टर्नचा फ्लक्स आहे. इंटू NP इंटू NS केलं तुम्हाला फ्लक्स मिळेल. आणि जर तुम्ही ह्याचे डेरिव्हेटिव्ह घ्याल, कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ फ्लक्स चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स काय देईल रे? जर तुम्ही घ्याल व्हॉट यू विल गेट NP d phi by dt. आणि इथे काय मिळेल? रेट ऑफ चेंज ऑफ सेकंडरी फ्लक्स विल बी NS इंटू d phi by dt. अँड दिस इज नथिंग बट व्हॉट गाईज? दिस इज नथिंग बट व्होल्टेज. प्रायमरी सेकंडरी इज इक्वल टू NP d phi by dt. नेगेटिव्ह साईन सोडून द्या, काय मॅग्निट्यूड घेतोय मी, नेगेटिव्ह साईनचं टेन्शन घेऊ नका. NS d phi by dt. आणि झालं, रेशो घेतलं की तुम्हाला आन्सर मिळतं. द टर्न रेशो, व्हॉट वी कॉल इट ॲज अ टर्न रेशो, VS बाय VP, मी इक्वेशन नंबर 2 ला 1 ने डिवाइड करतोय, इज इक्वल टू पलीकडे काय मिळेल? d phi by dt कॅन्सल होऊन जाईल. व्हॉट यू विल गेट इज NS बाय NP. याला म्हणतात टर्न रेशो. काय म्हणतात त्याला? टर्न रेशो. टर्न रेशो म्हटलं जातं ह्याला. दिस इज कॉल्ड एज टर्न रेशो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर ट्रान्सफॉर्मरमध्ये आयडियल असेल, आयडियल ट्रान्सफॉर्मर, तर 100% एफिशियंट असतो. 100% एफिशियंट. तर त्यासाठी काय म्हणता येईल? VP/IP इज VS/IS. कसं काय आलं सर? अरे पॉवर इनपुट पॉवर आउटपुट सेम राहणार, आयडियल आहे. आणि जर पॉवर इनपुट पॉवर आउटपुट सेम असेल तर कॅन आय से VS बाय VP. बघा ना, इन्व्हर्स प्रपोर्शन इज IP बाय IS. सो या फॉर्म्युल्यामध्ये एक ॲडिशन अजून बनतं, IP बाय IS हा फॉर्म्युला बनतो, ठीक आहे. करंटमध्ये पण बनतो आणि बऱ्याच वेळेस क्वेश्चनमध्ये करंट दिलेला असतो. एफिशियन्सी 100% दिली असेल तरच व्हॅलिड आहे, नसेल तर तुम्हाला एफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरावा लागेल. एफिशियन्सी जी काही दिली असेल 0.8, 0.7, 0.9 जी काही दिली असेल इज पॉवर आउटपुट अपॉन पॉवर इनपुट, विच इज VS/IS अपॉन VP/IP. आणि ह्याच्यातनं तुम्हाला करंट रेशो काढावा लागेल, नॉट फ्रॉम दॅट फॉर्म्युला. तो व्हॅलिड नाही राहणार मग शेवटचा येल्लोवाला, हे तर व्हॅलिड राहणारच. एफिशियन्सी असो नसो हे तर व्हॅलिड राहणारच.
बट एफिशियन्सी असेल 100% तर हा व्हॅलिड आहे. आणि लास्ट पॉईंट आहे की स्टेप अप स्टेप डाऊन काय असतं. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे असतात की जे व्होल्टेज वाढवतं. अरे व्होल्टेज कसा वाढणार, VS कसा वाढणार, जर NS मोठा असेल तर NP पेक्षा. सेकंडरीचे टर्न्स जास्त असतील प्रायमरीपेक्षा तर स्टेप अप होणार आहे, व्होल्टेज वाढणार आहे. आणि स्टेप डाऊनसाठी काय कंडिशन असेल, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरसाठी NS छोटा असेल NP पेक्षा तर स्टेप डाऊन होतो. कुठे कुठे यूज होतं हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बट हे होते मेन 4 डेरिव्हेशन्स. कुठले कुठले केलेत आपण, सेल्स इन सिरीज, सेल्स कंपॅरिझन ऑफ सेल्स 2 मेथडनी. त्यानंतर सेकंड जे डेरिव्हेशन केलं आहे तो आपण सोलेनॉइडचं केलं आहे. थर्ड केलं आहे सोलेनॉइडचाच इंडक्टन्स काढला आहे आपण. आणि फोर्थ आहे ट्रान्सफॉर्मर्स. सो दीज वर द 4 डेरिव्हेशन ऑफ टुडेज सेशन. उद्याच्या सेशनमध्ये नेक्स्ट 4. बट आता तुम्हाला 8 डेरिव्हेशन ह्या 4 लेसन्सचे येत आहेत, 9, 10, 11, 12. 8 डेरिव्हेशन 2-2 वेळा लिहा, 16 मिनिटं लागतील. पण नक्की लिहा तरच फायदा होणार आहे. सो भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. आता ह्याच्यानंतर जो अपकमिंग सेशन आहे तो आहे क्वेश्चन बँक ऑफ ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन. सो लेट्स मीट इन द वेलकम टू डेरिव्हेशन प्रॅक्टिस सेशन नंबर 3. या वीकमध्ये मंडेला 1, ट्यूजडेला 1 आणि आज थर्सडेला 3rd या प्रॅक्टिस सेशनमधलं लेक्चर टाकतोय मी. 4 डेरिव्हेशन्स फर्स्ट सेशनमध्ये झाले होते, सेकंडमध्ये 4 आणि आज थर्डमध्ये 4. प्रॉबेबली अजून एक लेक्चर येईल. आता राहिलेले काही डेरिव्हेशन्स असतील तर त्याच्यावरती बेस्ड. बट आता हे जे डेरिव्हेशन्स आहेत हे डेरिव्हेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक डेरिव्हेशन एक लेसनमधनं साधारण घेतलेला आहे. हा पूर्ण जो सेशन आहे हा लेसन नंबर 9, 10, 11 अँड 12 ह्याच लेसन्सवर टार्गेटेड आहे. 9th लेसन करंट इलेक्ट्रिसिटीमधनं इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल कसा मोजायचा युझिंग पोटेन्शिओमीटर, त्याचं डेरिव्हेशन विचारू शकतात. मॅग्नेटिक इफेक्ट ऑन दी ॲक्सिस ऑफ अ सर्क्युलर कॉईल, कॉईलच्या ॲक्सिसवरती मॅग्नेटिक फील्ड काय असते त्याचं डेरिव्हेशन. हा डेरिव्हेशन तुम्हाला लवकर नाही सुचणार, क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये 3 मार्काला. शो दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये रेट ऑफ मेकॅनिकल वर्क इज इक्वल टू द रेट ऑफ हीट प्रोड्युस्ड वेन अ कॉईल इज पुल्ड आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्याचं एक डेरिव्हेशन येऊ शकतं हे तुम्हाला. आणि लास्ट आहे ससेप्टेबिलिटी आणि म्यू मधलं ते मॅग्नेटिझममधलं. मॅग्नेटिझममध्ये 2च डेरिव्हेशन्स आहेत. ॲक्च्युअल म्हटलं तर एकच डेरिव्हेशन आहे EVR/2 ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. बट जर प्रश्न विचारला तर ह्याच्यावरती एखादा बनवू शकतो क्वेश्चन, म्हणून आपण सेफ साईड सगळं कंप्लीट करतोय. ओके, हे आहेत क्वेश्चन आजच्या सेशनचे. आपल्याला एक एक क्वेश्चन डेप्थमध्ये बघायचं आहे आणि ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची, रिटन प्रॅक्टिस. हाऊ टू राईट डेरिव्हेशन ह्याचे मधला हा 3rd लेक्चर आहे. जर तुम्ही पहिले 2 नसतील बघितले तर डिस्क्रिप्शनमध्ये फाइंड दोज 2 सेशन्स, ते पहिले बघून घ्या अँड देन द 3rd वन. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डेरिव्हेशन. द फर्स्ट डेरिव्हेशन इज टू मेजर द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल. ओके, क्वेश्चन असा येईल, एक्सप्लेन द मेथड किंवा एक्सप्लेन द process of measuring the internal resistance of a cell, internal resistance of a cell using potentiometer. कसं करायचं बघा, measure internal resistance कसा मोजायचा using potentiometer, हा आपला एम आहे. पहिली गोष्ट, पोटेन्शिओमीटर तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशनमध्ये सांगितलेलं, एक मोठी वायर असते. या वायरचं नाव आहे ABCD, बरोबर. ही आहे आपली पोटेन्शिओमीटर वायर ABCD. या पोटेन्शिओमीटर वायरला आपण कनेक्ट करतो एक मेन सेल बरोबर, ज्याला ऑक्झिलरी सेल किंवा मेन सेल म्हटलं जातं. ओके, देन देर इज अ की अँड देन देर इज अ रिहोस्टॅट. हा रिहोस्टॅट RH, ही मेन ऑक्झिलरी बॅटरी आहे, मेन बॅटरी, जी जर का ही की ऑन केली ना मी, ही की ऑन केल्यावरती हा सर्किटमध्ये करंट फ्लो होणारच, कायमस्वरूपी करंट विल फ्लो. असं कधीच होणार नाही की या सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाहीये अनलेस सेल बंद आहे, अनलेस की काढली. सो काही पण होते तिकडे करंट तर फ्लो होणारच, पोटेन्शिओमीटरमधनं करंट फ्लो होतोच. आता जर आपल्याला एक सेल दिलाय आणि तुम्हाला सांगितलं की ह्याचा इंटरनल रेझिस्टन्स मोज, ह्याचा इंटरनल रेझिस्टन्स, त्याचा EMF किती आहे, हा A, हा E ऑक्झिलरी म्हणून EAUX लिहितो मी. आपल्याला ज्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स मोजायचा आहे ना, त्याचा EMF E आहे आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स जो मोजायचा आहे तो R आहे. तो ॲक्च्युली सेलच्या आत असतो पण दाखवता येत नाही आतमध्ये, म्हणून साईडला दाखवलं आहे, साईडला आपण ड्रॉ करतो. इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल वी हॅव टू मेजर. आता तो मोजायचा असेल तर प्रोसेस काय समजून घ्या. सगळ्यात पहिलं तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये EMFचं डेफिनेशन होतं. EMF इज डिफाइंड ॲज एक्सटर्नल वर्क डन. एक्सटर्नल वर्क डन म्हणजे एक्सटर्नल ड्रॉप प्लस इंटरनल ड्रॉप. एक्सटर्नल ड्रॉप, एक्सटर्नल पोटेन्शियल ड्रॉप
प्लस इंटरनल पोटेन्शियल ड्रॉप दोन्ही मिळून ई एम एफ असतो. वेअर ॲज एक्सटर्नल पोटेन्शियल ड्रॉपला फक्त पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं जातं. दिस वॉज द फॉर्म्युला इन 11th स्टँडर्ड. जेव्हा आपण ई एम एफ शिकलो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय असतो, त्यावेळेस आपण हे बघितलं की ई एम एफ इज वर्क डन पर युनिट चार्ज टू सर्क्युलेटेड वन्स थ्रू द एक्सटर्नल अँड वन्स थ्रू द इंटरनल. दोन्ही सर्किटमधनं फिरवण्यासाठी किती वर्क लागतं त्याला ई एम एफ म्हणतात. वर्क डन पर युनिट चार्ज, एक्सटर्नल प्लस इंटरनल. आणि नुसतं एक्सटर्नलला व्ही म्हटलं जातं. आता थोडंसं डोकं वापरून सांगा, ई विल बी इक्वल टू व्ही कधी होईल, ज्यावेळेस इंटरनल रेझिस्टन्स 0 असेल. जर सेलचा इंटरनल रेझिस्टन्सच 0 असेल म्हणजे तो सेल आयडियल असेल तर ई विल बी इक्वल टू व्ही. किंवा असं पण म्हणू शकतो, जर करंट विल बी 0, सो सेलमधनं करंटच फ्लो होत नसेल, सेलमधनं करंट ड्रॉ होत नसेल, तरी पण आय कॅन से ई आणि व्ही सेम होऊन जातो. तरी पण आपण असं म्हणू शकतो की ई आणि व्ही आर सेम. सो आपल्याला तेच प्रॉपर्टी इथे वापरायची आहे. सगळ्यात पहिलं आपण काय करतो, हाऊ डू वी मेजर द इंटरनल रेझिस्टन्स. आपण काय करतो, वी कनेक्ट द सेल ओव्हर हिअर. आपण इथे सेल कनेक्ट करून टाकतो. केला, ठीक आहे, केला. अँड देन युझिंग गॅल्व्हॅनोमीटर आपण बघतो की तो बॅलन्स कुठे होतोय. आपण बॅलन्सिंग लेंथ मोजतो. एकदा बॅलन्सिंग लेंथ मोजली की आपल्याला आठवत आहे का मागच्या डेरिव्हेशनमध्ये आपण केलं आहे असं की ई एम एफ इज प्रपोर्शनल टू L1, वेअर L1 काय आहे, लेंथ ए पी इज इक्वल टू L1. मी असं म्हणू शकतो. आता मी काय गॅरंटी की मी ई एम एफच मोजला आहे. तुम्ही असं का म्हणताय की ए आणि पीच्या वरचा ड्रॉप हा ई एम एफच प्रपोर्शनल आहे, व्हीला प्रपोर्शनल का नाही लिहिलं. त्याचं रिझन असं आहे की आत्ता सध्या आपण जे काही मोजलं आहे ना ते ई एम एफ आहे, ते व्ही नाही आहे. का नाही आहे, कारण की आत्ता सध्या करंट नाही फ्लो होतोय का, गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय. म्हणजे या सेलमधनं नो करंट इज फ्लोईंग, नो करंट इज फ्लोईंग थ्रू द सेल. आणि ज्या ज्या वेळेस नो करंट फ्लोज त्यावेळेस आपण ई एम एफ मोजतो. हा ई एम एफ का आहे त्याचं जर काय तुम्हाला कोणी क्वेश्चन केलं, वाय दिस इज ई, ॲज नो करंट is drawn through the cell, is drawn through cell, therefore it is E. सेल मधनं करंट ड्रॉच होत नाही म्हणून आपण जे काही मोजले तो ई मोजला आहे. जर सेल मधनं करंट ड्रॉ झाला असता तर आपण त्याला व्ही लिहायला लागलं असतं. आपल्याला त्याला काय लिहायला लागलं असतं, व्ही. आणि ह्याचा प्रपोर्शनॅलिटी साइनचा कॉन्स्टंट सगळ्यांना माहीत आहे, ई इज इक्वल टू इट इज आय सिग्मा L1. दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 1. फर्स्ट इक्वेशन झालं, एकदम सिंपल आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आन्सर आहे. नाव व्हॉट वी डू इज, आता आपण काय करतो, वी कनेक्ट अ पॅरलल एक्सटर्नल रेझिस्टन्स कॉल्ड एज शंट. वी कनेक्ट अ शंट रेझिस्टन्स आर. आता शंट रेझिस्टन्स आर कनेक्ट करून आपण हा एक्सपेरिमेंट रिपीट करतो. वेन यू कनेक्ट अ शंट रेझिस्टन्स आर, व्हॉट हॅपन्स इज, बघा नीट, वेन यू कनेक्ट शंट रेझिस्टन्स आर, आता तुम्हाला बॅलन्सिंग लेंथ पीला नाही क्यूला मिळते, थोडी जवळ मिळते. का जवळ मिळते, कारण की आता नो करंटची कंडिशन नाही आहे. हां, गॅल्व्हॅनोमीटर विल शो 0 डिफ्लेक्शन, नो करंट विल बी इन दिस सर्किट. इथनं करंट नाही येणार, नो करंट विल फ्लो थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर, बॅलन्स होईल तेव्हा. बट आत्ता सध्या या सर्किटमध्ये मात्र करंट फ्लो होणं चालू होईल, त्या छोट्या वरच्या सर्किटमध्ये. आणि त्या सर्किटमधनं करंट फ्लो होतोय म्हणजे सेलमधनं करंट फ्लो होतोय. आणि ज्यावेळेस सेलमधनं करंट फ्लो होतो त्यावेळेस आपण ई नाही व्ही मोजला जातो. ॲज current is flowing through cell, कधी कधी when we connect shunt resistance R, जेव्हा आपण शंट रेझिस्टन्स कनेक्ट करतो ना तेव्हा सेलमधनं करंट फ्लो होतो. आणि ज्यावेळेस सेलमधनं करंट फ्लो होतो तर व्ही आणि ई वेगळ्या गोष्टी झाल्या. आता आपण ई नाही, आपण व्ही मोजतोय. व्होल्टमीटरचा हाच तर प्रॉब्लेम आहे. वाय व्होल्टमीटर कॅनॉट मेजर ॲक्च्युअल व्होल्टेज, कारण की तो सेलमधनं करंट ड्रॉ करतो. आणि ज्यावेळेस सेलमधनं करंट ड्रॉ होईल तर आपोआप सेलच्या आतमध्ये ड्रॉप होऊन जाईल. म्हणजे 10 वोल्टचा 10 वोल्ट दाखवणारच नाही, मे बी 9.5 दाखवेल. बट पोटेन्शिओमीटरकडे अशी काय खासियत आहे की तो ई एम एफ मोजू शकतो. आणि की पोटेन्शिओमीटर हा सेलमधनं करंटच ड्रॉ नसतो करत. सेल जो लावतो ना आपण त्याच्यातनं करंट ड्रॉ नसतो करत. बट ज्यावेळेस मी शंट रेझिस्टन्स लावतोय तेव्हा करंट ड्रॉ करण्याचा प्रोसेस चालू होतोय. त्यामुळे सेकंड केसमध्ये आपण ई नाही मोजत आहे, आपण व्होल्टमीटरसारखा व्ही मोजतोय. आपण काय मोजतोय व्होल्टमीटरसारखा, व्ही. व्ही प्रपोर्शनल टू सेकंड लेंथ L2. Length AQ is L2 post, and again the constant is I sigma L2. I sigma तर बदलणारच नाही जन्मात, कारण की हा ऑक्झिलरी सेल आहे, याच्यातनं करंट तर फ्लोच होणार आहे कायम, इररिस्पेक्टिव्ह तिकडे काय चालू आहे. हा सेलमधनं करंट फ्लो होणार आहे, ऑक्झिलरी सेलमधनं मेन
पोटेन्शियोमीटरमधनं करंट फ्लो होत राहणार. झालं. यू हॅव टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स. जस्ट टेक द रेशो ऑफ दीज टू इक्वेशन. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करायचं आहे. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करायचं आहे. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. सी थोडंसं खाली जागा करूयात. अँड हाऊ डू वी डू इट. 1 डिवाइडेड बाय 2 केलं तर काय मिळेल बघा. 1 डिवाइडेड बाय 2 करून E अपॉन V इज इक्वल टू आय सिग्मा कॅन्सल होईल. L1 अपॉन L2 मिळेल. अरे बट नीट जरा बघा की E आणि V कोण आहेत. ह्याला जर काही तुम्ही डिवाइड केलं ना खरं E आणि Vला खरं डिवाइड केलं जर काही तर सगळे आय कॅन्सल होतील. काय राहील फक्त. सगळे आय कॅन्सल झाले तर R प्लस R अपॉन R राहील फक्त. बरोबर ना. सो E बाय V आय गेले. R प्लस R अपॉन R राहतोय. म्हणजे आपल्या या इक्वेशनमध्ये इथे लेफ्ट हँड साईडला काय राहतंय. लेफ्ट हँड साईडला राहतंय R प्लस R अपॉन R इज इक्वल टू L1 बाय L2. ह्याला जर काही स्प्लिट केलं तर हा पुढे असा बनेल. R बाय R इज 1 प्लस R बाय R इज L1 बाय L2. 1 पलीकडे जाऊन -1 होऊन जाईल आणि छोटा R वरती इथं राहिला. मोठा R पलीकडे गेला तर यू गेट R इज इक्वल टू मोठा R L1 बाय L2 -1. दिस इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट सेल. दिस इज हाऊ यू मेजर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. इंटरनल रेजिस्टन्स R वर डिपेंड करतो का. एक्सटर्नल शंट लावल्यावरती नाही करत. हा R वरती डिपेंडच नाही करत. हा R तुम्ही लावा, मोठा लावा, छोटा लावा, दिस विल नॉट चेंज. बट फॉर्म्युला तर सांगतो डिपेंड करतोय तर नाही. फॉर्म्युला जरी दिसत असेल डिपेंड करतोय, इट इज नॉट डिपेंडेंट ॲक्च्युली. जर तुम्ही ह्याला चेंज केला तर ऑटोमॅटिकली L2 चेंज होतो इन ऑर्डर टू ॲडजस्ट R. R इज कॉन्स्टंट फॉर अ गिवन सेल. ओके. सो दिस वॉज द डेरिवेशन. व्हेरी इझी डेरिवेशन. पोटेन्शियोमीटरचं डेरिवेशन. पहिला विदाउट शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला तर EMF मोजला. शंट रेजिस्टन्स कनेक्ट केल्यावरती V मोजला. बदल कुठे झाला. शंट रेजिस्टन्स लावल्याने Eचा V कसं झाला. तर त्यासाठी बेसिक 11वीचं माहिती पाहिजे की जर आपण सेलमधनं करंट ड्रॉ करत नसू तर जे काही मोजतो ते E असतं. आणि जर सेलमधनं करंट फ्लो होत असेल तर E नसतं, V असतं. आणि पोटेन्शियोमीटर म्हणून V मोजतो व्होल्टमीटर म्हणून V मोजतो आणि तो करंट ड्रॉ करतो सेलमधनं. पोटेन्शियोमीटर ड्रॉ नाही करत म्हणून पोटेन्शियोमीटर E मोजतो. दॅट इज द मिनिंग. दिस वॉज द फर्स्ट डेरिवेशन ऑफ दिस लेसन, दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. आता दुसरा आहे लेसन नंबर 10 मॅग्नेटिक फील्डवाला. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ॲक्सिसवरची मॅग्नेटिक फील्ड काढायची आपल्याला. ही कॉईल आहे. ठीक आहे. या कॉईलचा रेडियस आहे R, कॅपिटल R. आपल्याला ही झेड ॲक्सिस आहे. लेटेस्ट झेड ॲक्सिसवरती एका पॉईंटवरती मॅग्नेटिक फील्ड काढायची. या पॉईंटवरती कशी काढणार. समजा करंट फ्लो होतोय I फ्लो होतोय तर त्याला काही सर्टन सेट ऑफ रूल्स आहेत. इथं पहिलं तर बायोट सॅवर्ट्स लॉ वापरायचं आहे तुम्हाला. सो बायोट सॅवर्ट्स लॉ वापरायचं असेल तर तुम्हाला एक एलिमेंट चूज करावा लागतो. कुठेही करा, या लूपवरती कुठेही करा. समजा मी इथे करतो एलिमेंट चूज. इथे एलिमेंट चूज केला तर करंट असं चालला आहे. सो DL ही याची लेंथ DL असेल आणि DL बार विथ द करंट असतो. आणि त्या एलिमेंटमुळे या पॉईंटला किती मॅग्नेटिक फील्ड असेल तो बायोट सॅवर्ट्स लॉ आपल्याला देऊ शकतो. आणि अकॉर्डिंग टू बायोट सॅवर्ट्स लॉ द स्मॉल एलिमेंट विल क्रिएट मॅग्नेटिक फील्ड विच इज इक्वल टू μ0 अपॉन 4π I dl साइन थीटा डिवायडेड बाय ह्या पॉईंटचं डिस्टन्स त्या एलिमेंटपासून समजा R असेल तर R². लेटेस्ट से हे डिस्टन्स Z आहे कारण की तो Z ॲक्सिसवरती म्हटल्यावरती Z डिस्टन्स अज्युम करूयात. ओके. आता या फिगरमध्ये थीटा कुठे आहे. थीटा त्या एलिमेंटमधला बघा. सर्क्युलर रिंग अशी आहे काय. अशी सर्क्युलर रिंग आहे आणि त्याची ते एलिमेंट जो आहे तो तिकडे असा एलिमेंट आहे. आणि त्या एलिमेंटपासून आपला जो डिस्टन्स R आहे तो असा आहे. सो ॲक्च्युअली R आणि त्या एलिमेंटमध्ये अँगल 90 आहे. नीट बघा 90 अँगल आहे. तो असा इथून दिसताना नाही दिसणार या व्ह्यूनी, बट इट इज ॲक्च्युअली 90 डिग्री. सो तो 90 टाकल्यावरती थीटा इज 90. सो तुम्हाला त्या एलिमेंटची मॅग्नेटिक फील्ड मिळेल μ0 अपॉन 4π I dl अपॉन R². दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस एलिमेंट. या छोटूशा निळ्या एलिमेंटची मॅग्नेटिक फील्ड केवढी आहे. एवढी आहे. कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे तर डिरेक्शन पण बघूयात. तर डिरेक्शन जर बघितली तर DL इथे आहे आणि R असा आहे ना. DL आणि R. सो DL क्रॉस R जर काही तुम्ही केला ना DL क्रॉस R तर Rला परपेंडिक्युलर अशी डिरेक्शन मिळेल तुम्हाला. Rला परपेंडिक्युलर अशी डिरेक्शन.
ही तुम्हाला डीबीची डिरेक्शन किती व्हॅल्यू असेल, व्हॅल्यू एवढी असेल, डिरेक्शन काय असेल ती असेल. सो ऑब्व्हियसली मला पूर्ण रिंगची काढायची तर मी इंटिग्रेशन करेन, पण इंटिग्रेशन करताना झोल काय होईल की त्या डीबी 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 सगळी डिरेक्शन वेगवेगळी दाखवेल. जसं की हा एलिमेंट मी इथे घेतला असता तर डिरेक्शन काय आली असते बघा, काय तो एलिमेंट तिथे न घेता इथे घेतला असता मी, तर हा आर तर तोच राहिला असता, प्रॉब्लेम नाही आहे, आर तोच राहिला असता. करंट असा गोल फिरून असा आला असता, म्हणजे डी एलची डिरेक्शन ही असते तुमच्याकडे, आणि मी डी एल क्रॉस आर असा आहे, आर दिस इज आर. सो डी एल क्रॉस आर केला असता तर मला डी बीची डिरेक्शन अशी मिळाली असती. सो प्रॉब्लेम होता डी बीची डिरेक्शनमध्ये, डी बी डिरेक्शन चेंज करणार आहे. डी बी इज नॉट कीपिंग इट्स डिरेक्शन कॉन्स्टंट. डी बी डिरेक्शन चेंज करतोय, जसे आपण डी एल डी एल डी एल डी एल त्या लूपवरती घेऊयात. सो टोटल फील्ड काढणं इज नॉट दॅट इझी. वेन एव्हर द डिरेक्शन्स आर डिफरंट, इंटिग्रेट करणं डिफिकल्ट होऊन जातं. त्यावेळेस काय करावं लागतं, त्यावेळेस आपल्याला त्याचे कॉम्पोनंट्स रिझॉल्व्ह करावे लागतात. सो आपण काय करू, डी बीचे जरा कॉम्पोनंट पाडून बघूयात. समजा हा अँगल थीटा असेल, कुठला थीटा घेऊयात, समजा मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. लेट अस से दॅट दिस अँगल इज थीटा. तर हा प्लस हा 90 आहे, हा प्लस हा 90, हा थीटा होईल. आता जर का हा थीटा असेल, विचार करा जरा, हा थीटा असेल तर डी बीचा आडवा कॉम्पोनंट कोण असेल, डी बीचा आडवा कॉम्पोनंट नक्कीच कॉस असेल, आणि डी बीचा वर्टिकल कॉम्पोनंट कोण असेल, डी बी साईन असेल. तसंच ह्या डी बीचा सिमेट्रिकली थीटा बघितला तर हा कॉम्पोनंट कॉस असेल, आणि वर्टिकल कॉम्पोनंट काय असेल, साईन असेल. सो इथं दिसतंय आपल्याला की बाबा इंटिग्रेट डायरेक्टली नाही करतायत, बट रिझॉल्व्ह केल्यानंतर कॉस कॉस कॅन्सल होतात, साईन साईन ॲड होतात. आय एम नॉट शुअर टेक्स्टबुकमध्ये थीटा इथे घेतला का इथे घेतलाय, त्यांनी वेगळा थीटा घेतला असेल तर साईन आणि कॉस रिप्लेस होणार आहे, आन्सर तेच राहणार आहे. सो तुम्ही कुठेही थीटा घ्या, मी इथं थीटा घेतला, सो हा प्लस हा 90, हा प्लस हा 90, सो हा थीटा आणि हा थीटा असेल तर हा कॉस हा साईन. साइन are adding up, cos are not adding up. So total magnetic field will be integration of dB चा कोणता कॉम्पोनंट, cos कॉम्पोनंट घेऊ, नाही, dB चा cos कॉम्पोनंट इज नॉट ॲडिंग अप, dB चा साइन कॉम्पोनंट इज ॲडिंग अप. साइन थीटाचं इंटिग्रेशन घेणं हे लॉजिकल आहे, कारण की कॉस ते एकमेकांना कॅन्सल करतील सगळे डायमेट्रिकली. आणि डीबीची व्हॅल्यू टाकली जर, इंटिग्रेशन म्यू नॉट अपॉन 4 पाय डी एल अपॉन आर स्क्वेअर इंटू साइन थीटा काय येईल या फिगरमधनं, या फिगरमधनं साइन थीटा काय येईल, ऑपोजिट साइड आर अपॉन ॲडजेसंट साइड दॅट इज ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस दॅट इज आर. इंटिग्रेशन मध्ये साइन थीटाला काय टाकलं मी, ऑपोजिट आर अपॉन हायपो आर. आणि आता ह्या इंटिग्रेशनला सॉल्व्ह करायचे, कॉन्स्टंट्स कॅन बी टेकन आउटसाइड. कॉन्स्टंट त्या गोष्टी असतात, त्या गोष्टी कॉन्स्टंट असतात ज्या डी एलला चेंज केल्याने चेंज होत नाहीत. जसं की डी एल आपण वेगवेगळ्या लोकेशनला घेतला असता तर म्यू नॉट अपॉन 4 पायला फरक नसता पडला, करंटला फरक नसता पडला, रेडियसला फरक नसता पडला. इनफॅक्ट तुम्ही ऑब्झर्व केलं तर या लूपवरती तुम्ही डी एल कुठेही घ्या तुम्ही, तो आर थोडीच बदलणार आहे, आर सगळीकडे सेम राहणार आहे. तो बेसिकली कोनचा स्लांट हाईट टाईप आहे. सो आर ही कॉन्स्टंट आहे, आर क्यूब ही कॉन्स्टंट आहे. आतमध्ये फक्त इंटिग्रेशन डी एल राहतो, आणि इंटिग्रेशन डी एल म्हणजे सगळ्या डी एल ची ॲडिशन, दॅट इज द सर्कम्फरन्स ऑफ द रिंग विच इज 2 पाय आर. सो म्यू नॉट आय आर अपॉन 4 पाय इंटू आर क्यूब, हे ॲज इट इज, आणि ह्याचं उत्तर आलं 2 पाय इंटू आर. 2 पाय 1 जा, 2 पाय 2 जा. युअर फायनल आन्सर लुक्स इन दिस वे, म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 छोटा आरचा क्यूब. आणि स्मॉल आर जो आहे ना, त्याच्यामध्ये जनरली आपल्याला डील नसतं करायचं, आपल्याला तर आर माहिती असतो, रेडियस ऑफ द रिंग, आणि आपल्याला ॲक्सियल पॉईंट किती लांब आहे, किती लांब ॲक्सिसवरती आहे, झेड माहीत असतो. सो समहाऊ या आरला झेड आणि आरमध्ये कसं लिहिता येणार, आर स्क्वेअर इज झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. सो नुसता आर विल बी वॉट, रेज टू हाफ. रूट घेतला मी, आणि नंतर क्यूब पाहिजे रे त्याचा, आरचा क्यूब पाहिजे. सो दोन्हीकडे क्यूबिंग केलं जर काही तर रेज टू 3/2 बनेल. देअरफॉर डिनॉमिनेटरमध्ये काय बनतो, डिनॉमिनेटरमध्ये बनतो झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2. दिस इज द आन्सर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ सर्क्युलर कॉईल. ॲक्सिस ऑन द सर्क्युलर कॉईलचा हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये जर ॲक्सिसला एन टर्न्स असतील त्याला एनने मल्टिप्लाय करावं लागेल. एन टर्न्स असतील तर, नसतील तर 1 घ्या, असतील तर एनने मल्टिप्लाय करावं लागेल. हे आहे त्याचं डेरिव्हेशन. दिस इज हाऊ यू डिराईव्ह द होल थिंग.
असं डिराईव्ह करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आहेत. आजचे डेरिव्हेशन थोडे मोठे आहेत, ठीक आहे. बोर्डला येण्याचे चान्सेस थोडे कमी वाटत आहेत, बट आले पाहिजेत जर तुम्हाला नीट अभ्यास करताय. जर तुमचं न्यूमेरिकल वीक आहे ना आणि तुम्ही थिअरीवरती जास्त रिलाय करताय तर एटलिस्ट तुम्ही डेरिव्हेशन तरी नीट करून जा, ठीक आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता ह्याच्यामध्ये स्पेशल केसेस वगैरे विचारले तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ओके, स्पेशल केसेस म्हणजे Z0 असेल तर काय, सेंटरला येऊन जाऊ आपण. Z खूप लार्ज असेल ॲज कम्पेअर्ड टू R तर काय, या गोष्टी तुम्हाला थोड्याशा स्पेशल केसेस लक्षात ठेवावे लागतील. थर्ड इम्पॉर्टंट डेरिव्हेशन EMI मधलं ते प्रोडक्शन ऑफ हीट आणि वर्क डन इन पुलिंग द वायर सेम आहे हे प्रूव्ह करण्याचं आहे. बघा काय लॉजिक आहे त्याच्यामध्ये. इमॅजिन करा ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक कॉईल ठेवलेली आहे. आपण एक्झाम्पलसाठी काय करूयात, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, आपण एक कॉईल घेऊन टाकू, ठीक आहे. ही जी कॉईल आहे ही कॉईल अशी आहे. या कॉईलला बाहेर ओढायचं आपल्याला, काहीतरी फोर्स लावावा लागेल, कारण की ओढताना लेन्स लॉ प्रमाणे आत फोर्स लागणार आहे. सो मला कमीत कमी इथं आत जो लागतोय फोर्स तेवढा लावावा लागेल, तेव्हा जाऊन मी ओढू शकेन. म्हणजे मी F फोर्स लावल्यानंतर त्याला ओढतोय, समजा मी त्याला वेलॉसिटी व्हीनी पुश करायचं आहे, मला कॉन्स्टंट वेलॉसिटी व्हीनी ओढायचं आहे, तर मला काहीतरी पॉवर द्यावी लागेल. आणि मला माहिती आहे मेकॅनिक्समध्ये पॉवरचा फॉर्म्युला आहे वर्क अपॉन टाईम किंवा फोर्स डॉट वेलॉसिटी. पॉवरचा फॉर्म्युला असतो फोर्स डॉट वेलॉसिटी. या रेटनी मला मेकॅनिकल पॉवर लावावी लागणार आहे, फोर्स डॉट वेलॉसिटी, बरोबर. ठीक आहे. आता बघा हा जो काही लूप आहे ना, या लूपला काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे, त्याला काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे पूर्ण लूपला. असं नाही की रेझिस्टन्स इथे लावला आहे, पूर्ण लूपचा रेझिस्टन्स मी एका ठिकाणी ड्रॉ करून ठेवला आहे. आणि हा लूप आपण बाहेर ओढतोय असं इमॅजिन करा. सगळ्यात पहिलं आपण बघूयात मेकॅनिकल पॉवर किती लागते, नंतर आपण बघू हीट प्रोडक्शन किती होत आहे आणि दोघांना इक्वल आहे असं प्रूव्ह करू. सो सगळ्यात पहिलं मेकॅनिकल पॉवर किती लागत आहे. मेकॅनिकल पॉवर काढायची असेल तर पहिलं मला लेन्झ लॉनी फोर्स डॉट वेलॉसिटी ना, मला लेन्झ लॉनी पहिलं तर करंट काढावं लागेल. बघूया. सो अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, नीट लक्ष द्या, काय ही लेंथ आहे L आणि ही लेंथ जी आहे ती आहे X का घेतोय मी, X ती लेंथ आहे जी फील्डच्या आतमध्ये आहे. फील्डच्या आतमधली लेंथ X आहे, फील्डच्या आतमध्ये जेवढी लेंथ आहे ती X आहे आणि ही लेंथ L आहे. सो टोटल फ्लक्स किती पास होतोय सध्या बघा. आपल्याला पॉवर काढायची आहे, सगळ्यात पहिले EMF काढावं लागणार आहे. सो EMF साठी मला फ्लक्स काढावं लागणार आहे. सो फ्लक्स आत्ता सध्या लिंक्ड जो आहे तो असतो B, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन B इंटू एरिया. एरिया आहे L इंटू X, लेंथ इंटू ब्रेथ, एरिया आहे L इंटू X. सो एवढा फ्लक्स सध्या आहे. पण जर काय मी त्याला वेलॉसिटी व्हीनी बाहेर ओढतोय तर व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विल बी BL dx by dt दॅट इज इक्वल टू BLV. एवढा EMF डेव्हलप होणार आहे. डोंट वरी अबाउट सायन्स, EMF इज गोइंग टू डेव्हलप किती, BLV. EMF डेव्हलप्ड इज BLV. दिस मच EMF इज गोइंग टू डेव्हलप इन दिस कॉईल. आणि जर EMF डेव्हलप झाला, रेझिस्टन्स R असेल कॉईलचा, तर करंट किती फ्लो होईल कॉईलमधनं. कॉईलमधनं जो करंट फ्लो होईल तो आहे EMF अपॉन रेझिस्टन्स दॅट इज BLV अपॉन R. हा आपला सगळ्यात पहिला काम झालं, करंट मिळाला. आता लॉजिकली बघा, लेन्झ लॉ काय सांगतोय, अशा आतमध्ये लाईन्स चालल्यात आणि जर आपण कॉईलला बाहेर ओढतोय तर कॉईलमध्ये करंट कसा फ्लो झाला पाहिजे, तर आतमध्ये लाईन्स त्यांनी अजून पाठवले पाहिजे. सो अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, जर आतमधले लाईन्स कमी होत असतील तर करंट क्लॉकवाईज फ्लो होईल की करंट स्वतः आतमध्ये लाईन्स पाठवेल. सो अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, डिरेक्शन ऑफ करंट विल बी क्लॉकवाईज. कशी असेल करंटची डिरेक्शन, क्लॉकवाईज करंट फ्लो होणार आहे. आणि जर करंट क्लॉकवाईज फ्लो होत असेल तर आपण तर शिकलोय की मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला असेल तर त्याच्यावरती फोर्स किती ॲक्ट होतो. फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड किती फोर्स ॲक्ट होतो. फोर्सचा फॉर्म्युला आहे BIL sin θ. हा फॉर्म्युला आहे फोर्स ॲक्टिंग ऑन दिस कंडक्टर. बघा आपण काय केलं, सगळ्यात पहिलं करंट काढला, लेन्झ लॉ वापरून करंट काढला. आता करंटवरून फोर्स काढणार आहे मी, किती फोर्स लागतो आणि तेवढाच फोर्स मला लावावा लागणार आहे. सो किती फोर्स लागणार आहे त्याच्यावरती, B करंट आपण कॅल्क्युलेट केला आहे BLV बाय R
लेंथ एल आणि साईन अँगल तर 90 आहे दोघांमध्ये, साईन 90 इज 1. सो एवढा फोर्स लागणार आहे. दिस इज द फोर्स रिक्वायर्ड. एवढ्या फोर्सनी ओढत राहावं लागेल मला, कॉन्स्टंट फोर्सनी ओढावं लागते. किती फोर्सनी? एवढा. किती येतो? बी इंटू बी इज बी स्क्वेअर, एल इंटू एल इज एल स्क्वेअर, व्ही बाय आर किती? बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही बाय आर हा फोर्स आहे. आपल्याला पॉवर काढायची आहे. सो पॉवरचा आन्सर काय येईल? पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी. सो फोर्स इंटू वेलॉसिटी करताना हा फोर्स आहे, ह्याला वेलॉसिटीने मल्टिप्लाय केलं तर व्हीचा पण स्क्वेअर बनेल ना, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. बघा किती मस्त फॉर्म्युला आहे, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. दिस इज पॉवर. आणि ही पॉवर काय आहे? ही आहे मेकॅनिकल पॉवर. मेकॅनिकल पॉवर डिराईव्ह केली. आता आपल्याला हीट प्रोडक्शन कंपेअर करायचं आहे. हीट प्रोडक्शन. अरे हीट प्रोडक्शन तर खूप सिम्पल आहे. मला सांगा रेट ऑफ हीट प्रोड्यूस्ड, इलेक्ट्रिकल पॉवर जी म्हणतो आपण I²RT, तर काय असतो? हीट प्रोड्यूस्ड पर युनिट टाईम. हीट प्रोड्यूस्ड पर युनिट टाईम किती असते? I²R असते, I²R. अरे पण I²R मध्ये आयची व्हॅल्यू काय आहे? आपण काढून बसलोय. करा I² केलं तर काय येईल? बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू आर केला तर एक आर गेला. व्हॉट यू गेट? बी स्क्वेअर एल स्क्वेअर आर व्ही स्क्वेअर, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज मेकॅनिकल. आपण जेवढं मेकॅनिकल वर्क केलं त्या कॉईलला ओढायला, ती सगळीच्या सगळी मेकॅनिकल वर्क डन पर युनिट टाईम कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकल एनर्जी आणि हीट म्हणून ती डेसिपेट होईल थ्रू द रेझिस्टर. सो या रेझिस्टरमधनं जेवढी हीट निघणार आहे बाहेर ती तेवढीच आपण हाताने काम केलं ओढण्याचं. ओके. सो बेसिकली हे दोन्ही इक्वल आहेत हे आपण प्रूव्ह केलं आहे. हे डेरिवेशन एक्झाममध्ये विचारू शकतात. खूपच इम्पॉर्टंट आहे हे डेरिवेशन, तुम्हाला लवकर सापडणार नाही. ओके. बट व्हेरी इम्पॉर्टंट डेरिवेशन टू प्रूव्ह दॅट मेकॅनिकल वर्क डन इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल वर्क डन किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी लॉसेस थ्रू द रेझिस्टर. And now the last derivation of magnetic materials lesson, that is susceptibility चा concept and susceptibility चा relation with relative permeability. सो सगळ्यात पहिलं कसं करायचं बघा, ह्याला काही स्टेप्स आहेत. ह्याच्यामध्ये थोडा पाठांतराचा भाग जास्त आहे, मी सांगतो तसं लक्षात ठेवा तुम्ही. सगळ्यात पहिलं ही सॉलेनॉइड आहे. या सॉलेनॉइडमध्ये व्हॅक्यूम आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये फील्ड जी आहे ती बी नॉट आहे, जी म्यू नॉट एन आय आहे आणि एन आयला आपण एच म्हणतो. सो ओरिजिनल फील्ड आहे बी नॉट इज इक्वल टू म्यू नॉट इंटू एच. आता काय झालं? व्हॅक्यूमच्या जागी एक मटेरियल टाकून दिलं. काय टाकून दिलं? व्हॅक्यूमच्या जागी एक मटेरियल टाकून दिलं. एक मटेरियल इंट्रोड्यूस केलं. हे मटेरियल इंट्रोड्यूस केल्यामुळे ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड वाढली. आता ती वाढलेली मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती आहे बी. वाढलेली मॅग्नेटिक फील्ड बी आहे आणि ती किती असणार या फॉर्म्युलाप्रमाणे? ती असणार आहे म्यू इंटू एच. एच तर तोच राहणार ना, नंबर ऑफ टर्न्स तेवढेच आहे, करंट तेवढंच आहे. एच का चेंज होणार आहे? चेंज होणार आहे म्यू नॉटच्या जागी म्यू होती पर मी ॲबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. आता म्यू काय? परमिएबिलिटी ऑफ मीडियम. जे काही मीडियम आतमध्ये टाकलं आहे त्याची परमिएबिलिटी ते व्हॅक्यूमची होती आणि हा मोठा आहे त्याच्यापेक्षा. आता नीट लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे काय. आता बघा टोटल जी फील्ड होणार आहे, टोटल फील्ड ती दोन रिझनमुळे असणार आहे. ओरिजिनल प्लस जी मॅग्नेटायझेशन, ते मटेरियल मॅग्नेटाइज झाले, त्या मॅग्नेटाइज झालेल्या मटेरियलची मॅग्नेटिक फील्ड. आणि आता आपण इथं काय करतो, काही सर्टन स्टेप्स लर्न करायचे आहेत. ओके. ही जी मॅग्नेटाइज्ड फील्ड आहे ना त्याला आपण लिहितो म्यू नॉट इंटू एम झेड आणि हा असतो म्यू नॉट इंटू एच. तुम्हाला ही स्टेप थोडी पाठ करावी लागेल. ओके. यू कॅन लर्न इट. ही पहिली स्टेप. त्यानंतर म्यू नॉट कॉमन घेतला जातो, एच प्लस एम झेड आतमध्ये राहतो आणि एम झेड आणि एचमध्ये रिलेशन असं आहे की मॅग्नेटायझेशन, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी टाइम्स काय? ससेप्टिबिलिटी टाइम्स एच. ससेप्टिबिलिटीला म्हणतात काय? म्हणतात त्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू एच. हा म्यू नॉट बाहेर आहेच. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती म्यू नॉट. आता एच पण कॉमन येईल, 1 प्लस काय आतमध्ये राहील, 1 प्लस काय. आणि या 1 प्लस कायला म्हटलं जातं म्यू आर. काय म्हणतात म्यू आर? म्हणजे रिलेटिव्ह
परमिॲबिलिटी, रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. सो उत्तर काय बनतं, म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू एच इज बी, आणि हे दोघांचं मिळून काय बनतं रे, म्यू इंटू एच बनतो, म्यू इंटू एच. सो बेसिकली तुम्हाला याच्यातनं काय कळालं पाहिजे की जसं आपल्याला परमिटिव्हिटीमध्ये एप्सिलॉन ऑफ मीडियम काय असायचा, एप्सिलॉन नॉट के असायचा. के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दॅट मीडियम असायचा. कुठल्याही मीडियमची परमिटिव्हिटी व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी इंटू कॉन्स्टंट लिहू शकत होतो आपण, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तसंच कुठल्याही मीडियमची परमिॲबिलिटी पण व्हॅक्यूमची परमिॲबिलिटी इंटू कॉन्स्टंट लिहिता येतो. ह्याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणू शकतो का, नाही. ह्याला म्हणतात रिलेटिव्ह परमिॲबिलिटी, रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. ओके, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट तिथे म्हणतात. इनफॅक्ट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी पण म्हणतात, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी पण म्हणू शकतो आपण त्याला. बोथ वेज आर फाईन. ओके, सो दिस वर 4 डेरिवेशन्स. हे डेरिवेशन ॲज सच डेरिवेशन नाही म्हणता येणार, बट काही सर्टन रिलेशन्स आहेत. आला प्रश्न न्यूमेरिकल थिअरी काही पण तर सॉल्व्ह करता आला पाहिजे म्हणून मी हे एक्सप्लेन केलं. दीज वर 4 डेरिवेशन्स ऑफ दीज टॉपिक्स. 4th सेशन ऑन दिस, द लास्ट सेशन विल बी अपलोडेड टुमॉरो. हे 4 सेशनचे 16 डेरिवेशन्स, पहिले 4 झाले आहेत, दुसरे 4 झाले आहेत. नेक्स्ट वीकमध्ये आपण आता कंटिन्यू करूयात लेसन नंबर 5, 6, 7 and 8, आणि नंतर लास्ट वीकला उरलेले 4. ओके, सो दॅट्स इट गाईज. थँक्स फॉर वॉचिंग द सेशन. भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये.